बिहारी गोपी जनवल्लभारी वरधारी। यशोदानंदन व्रज जन रंजन यशोदानंदन व्रज जन रंजन यमुना तीरावनचारी यमुना तीरावनचारी। जय राधा माधव कुंज बिहारी गोपी जनवल्लभ गिरिवरधारी। जय राधा माधव कुंज बिहारी गोपी जनवल्लभ गिरिवरधारी। यशोदानंदन व्रज जन रंजन यशोदानंदन व्रज जन रंजन यमुना तीरावनचारी यमुना तीरावनचारी। जय राधा माधव कुंज बिहारी गोपी जनवल्लभ गिरिवरधारी। जय राधा माधव कुंज बिहारी गोपी जनवल्लभ गिरिवरधारी। जय राधा माधव कुंज बिहारी गोपी जनवल्लभ गिरिवरधारी। जय हरिनाम संकीर्तन की जय। ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरोन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिनिति नामिने। नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासदि गौर भक्त वृंद। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा। सर्वांचं स्वागत। बरेच दिवसांनी आपण भेटतोय। आपण भगवद्गीता जवळजवळ 2-2.5 वर्षांपासून चर्चा करतोय। 2-2.5 वर्षांपासून गीतेबद्दल जे काही आपल्याला लक्षात आलंय, तर गीतेच्या पुस्तकात 4 व्यक्तींचं नाव आहे। संभाषण कोणाकोणामध्ये संभाषण होते, कोणी सांगणार? मुख्य संभाषण कोणामध्ये होते गीतेतील? श्रीकृष्ण आणि अर्जुन। आणि या दोघांचं जे संभाषण आहे ते पण कोणाच्या तरी संभाषणातला भाग आहे। बघितलं कधी कोणी? संजय आणि धृतराष्ट्र। म्हणून पहिला श्लोक होता धृतराष्ट्र उवाच, दुसरा श्लोक होता संजय उवाच। आणि मग धृतराष्ट्राने जेव्हा प्रश्न विचारले की तिथे
कुरुक्षेत्रामध्ये काय झालं जेव्हा माझी मुलं आणि कौरवांची मुलं एकत्र आली तेव्हा काय झालं. मग संजयाने उत्तर द्यायला सुरुवात केली. मग संजय वर्णन करतायत आणि त्या वर्णनामध्ये मग अर्जुन आणि श्रीकृष्णांचा संवाद येतोय. तर सुरुवात जर धृतराष्ट्र उवाच्यापासून झाली, संजय उवाच्यापासून झाली, मग शेवटी शेवटी काय असणार. तर शेवटी जर आपण गीता उघडली तर शेवटचे कमीत कमी 4-5 श्लोक तरी 78 श्लोक आहेत शेवटच्या अध्यायामध्ये. मला वाटतं 72 पर्यंत श्रीकृष्ण बोलतात. मग 73 मध्ये अर्जुन म्हणतात नष्ट मोह स्मृतिर्लब्ध, की आता माझा सगळा मोह नष्ट झालाय. आणि त्याच्यामध्ये 74, 75, 76, 77 आणि 78 यामध्ये मग संजय म्हणतात की ज्या प्रकारे मी तो संभाषण स्मरण करतोय तर खरोखर मला रोमहर्ष होत आहे. तर मग श्रीकृष्णाने सांगितलेला जो संदेश आहे तो भगवद्गीतेमध्ये या पुस्तकामध्ये किती लोकांनी ऐकला. एक कमीत कमी कोणी ऐकलं? अर्जुनाने, कारण त्याच्या समक्ष तो बोलतोय. अजून हाच संदेश जो अर्जुनाने ऐकला तो तसं शब्दानुशब्द कोणी अजून ऐकलं? संजयाने ऐकलं. आणि संजय वर्णन करतायत. मग संजयच्या मुखातून का होईना पण धृतराष्ट्राने पण ऐकलं. आता 3 जणांनी भगवद्गीता ऐकली. आपण पण ऐकतोय पण आपण तिथे उपस्थित नव्हतो. पण त्या काळी 3 जणांनी ऐकली. त्या सांस्कृतिक वातावरणामध्ये ऐकली. आता संस्कृती बदलली आहे बरीच. तर त्या ठिकाणी त्या सांस्कृतिक वातावरणामध्ये 3 लोकांनी ऐकली. अर्जुनावर श्रीकृष्णांची भगवद्गीता ऐकून काय प्रभाव झाला? ओव्हरऑल सारांश रूपी पॉझिटिव्ह होता. आणि त्यांनी ठरवलं की आज मी माझ्या मध्ये एक बदल घडून आणतो की मला युद्ध करायचं नव्हतं पण श्रीकृष्णांची इच्छा आहे की युद्ध करावं. समर्पणाचा एक सूर्योदय म्हणून उदय झाला त्याच्या हृदयामध्ये आणि त्यांनी ठरवलं की आता मी परमेश्वराला सर्व समर्पण करीन. संजयांनी पण ती गीता ऐकली. संजयामध्ये काय परिवर्तन घडलं? संजय शेवटी शेवटी श्लोकामध्ये म्हणतात मला खूप आनंद होतोय, रोमहर्ष, की मला खूप आनंद होतोय. काय तो दिव्य संवाद आहे जो मी ऐकला. तर आनंद झाला संजयाला. आणि धृतराष्ट्रामध्ये काय फरक पडला तीच गीता ऐकून? तर कमीत कमी भगवद्गीतेमध्ये जर आपण बघितलं काहीही फरक नाही पडला. उलट एकीकडे आपण म्हणतोय की गीता ऐकून अर्जुनामध्ये समर्पणाची भावना निर्माण झाली, संजयामध्ये आनंदाची भावना निर्माण झाली जरी त्यांनी समर्पण नसेल केलं तरी. धृतराष्ट्राने ही गीता ऐकली आहे आणि युद्ध समाप्त झाल्यानंतर, ही युद्धाच्या पूर्वीची आहे गीता, राईट. तर युद्ध समाप्त झाल्यानंतर एक घटना घडली. युधिष्ठिराला नेहमी एक मोठ्यांप्रती आदराची भावना असते. तर पूर्ण युद्ध समाप्त झालंय, तो राजा म्हणून बाहेर पडला, निकाल लागलाय. आणि आता युधिष्ठिर आपल्या भावंडांसह आपले मोठे काका धृतराष्ट्र यांचे आशीर्वाद घ्यायला तिथे पोहोचले. युद्ध समाप्त झाला तर आशीर्वाद घ्यायला पाहिजे, कारण पुढे राज्य आता मला करायचंय, मी राजा आहे आणि तुम्ही राजे होते आतापर्यंत, तुमच्याकडून मार्गदर्शन घेतो. तर युधिष्ठिर पाया पडतो, तर त्याला आशीर्वाद देतात. धृतराष्ट्र म्हणतात भीम पण आलाय का? हो भीम पण आलाय. तर म्हणतात भीम तू माझ्या चरणांना फक्त स्पर्श करू नको, मला इतका आनंद होतोय तर मला तुला मिठी मारायची. आणि भीम लगेच मिठी मारण्यासाठी पुढे जातो. श्रीकृष्ण म्हणतात 1 मिनिट, तू नाही जायचं, मिठी नाही मारायची. तर एक आहे पांडवांचं की ऐकून घेतात, काय म्हणतात ते ऐकू. तर म्हणतात का? थांब 1 मिनिट. तर दुर्योधनाच्या व्यायाम शाळेत भीमाचा लोखंडाचा एक पुतळा होता. आणि तो पुतळा का होता? दररोज व्यायाम करण्यासाठी प्रेरणा पाहिजे काहीतरी. तर हा असा भीम आहे, हा एवढा उंच आहे, हा एवढा धिप्पाट आहे, याला मला मारायचं आहे, तर मी किती व्यायाम करायला पाहिजे. रोज व्यायाम शाळेमध्ये गेल्यावर आधी त्या लोखंडाच्या पुतळ्याकडे बघून तो स्वतःमध्ये एक प्रेरणा अनुभवतोय आणि त्याच्यावर तो आहे. तर तो पुतळा तिकडे होता. तो हुबेहूब भीमाच्या आकाराचा, उंचीचा, पूर्ण शरीर यष्टी त्याची तशीच आहे. श्रीकृष्ण म्हणाले तो पुतळा घेऊन या, आणि त्या पुतळ्याला पुढे केलं. आणि धृतराष्ट्र म्हणाले आलास का बाळ, मिठी मारायला आलास का? तो भीम बाजूला उभा होता. भीम म्हणाले हो आलो मी. त्याला डोळे नाही, त्याला दिसत नाहीये. धृतराष्ट्र म्हणाला जवळ ये, अजून जवळ ये. त्या पुतळ्याला पुढे केलं. शेवटी धृतराष्ट्राने काय केलं असेल, त्या पुतळ्याला जोरात मिठी मारली आणि जोरात त्यांनी आपल्या वेदना व्यक्त केल्या. मिठी तर मारली, आ
अशा वेदना व्यक्त केल्या आणि त्या लोखंडाच्या पुतळ्याला इतक्या घट्ट मिठी मारली की त्या पुतळ्याला त्यांनी तोडून टाकलं. आणि मग श्रीकृष्ण म्हणाले, आता लक्षात आलं मी तुला मिठी मारायला का नव्हतं सांगितलं, कारण त्या पुतळ्याच्या जागी तू असतास. ऍक्च्युली दुर्योधनला कोणी मारलं? भीमाने मारलं. दुःशासनाची छाती कोणी फाडली? भीमाने फाडली. ज्यांच्यासाठी धृतराष्ट्राने एवढे सगळे कारस्थान रचले होते त्यांना भीमाने मारलं. आणि म्हणून युधिष्ठिरापेक्षा जास्ती भीमावर तो पूर्ण रोष होता. तर ही कथा का सांगितली? अर्जुनाने तीच गीता ऐकली, समर्पणाची भावना निर्माण झाली, त्याला जे करायचं नव्हतं ते करण्यासाठी तो तयार झाला. संजयाने पण ती गीता ऐकली, पण संजयामध्ये आनंद निर्माण झाला. धृतराष्ट्राने पण तीच गीता ऐकली, पण दुर्दैव असं आहे, समर्पण तर नाही झालं, आनंद पण नाही झाला. उलट कुठेतरी त्याच्या मनामध्ये जो द्वेषाची भावना होती, वैराची जी भावना होती, ती कमी नाही झाली, उलट आपण म्हणू की ती वाढली. मग मला एक विचार आहे हा, की एकच पुरणपोळी आहे आणि ती तुम्हा सर्वांना खाऊ घातली, आणि एक म्हणेल की मला आता खूप छान वाटतंय आणि मला काहीतरी करावंसं वाटतंय, दुसरा माणूस म्हणेल की मला बरं वाटलं, आनंद वाटला, दुसरा म्हणतो, तिसरा माणूस म्हणतो आज तुम्ही असं कसं काय करू शकता? मग मी म्हणेन की काय, तर म्हणेन आज तुम्ही असं कटू पदार्थ सणावाराच्या दिवशी कसं काय खाऊ घालू शकता मला? मग आता काय करायचं, या प्रश्नाला काय उत्तर द्यायचं आपण? येस, तुम्ही सांगा. हा, तर माताजी म्हणतायत की दृष्टिकोन काय? तर पुरणपोळी काय कटू नाहीये, पण पुरणपोळी गोडच आहे. पण ज्या व्यक्तीने खाल्ली त्या व्यक्तीने काय अनुभवलंय, काय केलंय माहिती नाही आपल्याला. कारण ओव्हरऑल लोक काय म्हणतायत की नाही, पुरणपोळी गोड होती, आणि जरी गोड नसली तरी म्हणतायत की छान होते. फक्त एक दोन लोक आहेत ते म्हणतायत की आज कटू वाटतंय. तर प्रॉब्लेम कुठे त्याच्यामध्ये? तर म्हणून श्रीकृष्ण जेव्हा भगवद्गीता देतात तेव्हा पदार्थ खूप गोड देतात, किंवा पदार्थ आध्यात्मिक दृष्टीने खूप पौष्टिक देत आहेत, पण त्या पदार्थाला कशा प्रकारे आपण स्वीकार करायचा ते काही श्रीकृष्ण देत नाहीत. वाढणारा व्यक्ती वाढतो, पण वाढताना हे नाही विचारत की आज दुपारी तुम्ही काय जेवण केलंय, आज हे जेवण खाण्यापूर्वी तुम्ही काय आंबट, तिखट, कडू काहीतरी खाऊन आलात का, हे कोणी विचारत नाही ना. आपण जेव्हा प्रसाद वाढतो तेव्हा वाढतो, राईट? तसं श्रीकृष्ण काय करतात? श्रीकृष्ण अत्यंत पौष्टिक पदार्थ, ज्ञान, भगवद्गीतेचं, गीतामृताचं ज्ञान त्यांनी दिलं, पण जसं जसं ज्याचं ज्याचं हृदय होतं त्या त्या प्रकारे त्या गीतेचा पण प्रभाव त्याच्यावर वेगवेगळा होतो. तर संस्कृत भाषेमध्ये पात्र याचे दोन अर्थ आहेत. अगदी मराठीत पण फुलपात्र म्हणतात. ग्लास, छोटा ग्लास असतो त्याला फुलपात्र म्हणायचे लहानपणी, आता ग्लासच म्हणतात सगळेजण. तर पात्र म्हणजे एक भांड, आणि पात्र म्हणजे कुठल्या गोष्टीला स्वीकारण्यासाठी योग्यता आहे का, तर त्याला म्हणतात हा पात्र व्यक्ती आहे. तर हे दोन्ही शब्द जे आहेत मराठीतले ते संस्कृतातून आलेत. तर त्या भांड्याला पण पात्र म्हणतात आणि त्या व्यक्तीला पण पात्र म्हणतात. का असं? कारण कुठलीही गोष्ट स्वीकारण्यासाठी, जसं द्रव्य आहे त्यासाठी असा एक खोल असा ग्लास लागतो, फ्लॅट प्लेट आहे, त्या प्लेटमध्ये आपण द्रव्य नाही टाकू शकत. आणि तसंच पोळी वगैरे खाण्यासाठी एक फ्लॅट प्लेट लागते, आणि समजा पोळ्या आपण जर वाटतोय आणि तुम्ही जर ग्लास घेऊन आले तर ते कठीण जाईल, राईट? तर पदार्थानुसार पात्र ठरतं. तसंच श्रीकृष्णांची गीता स्वीकारण्यासाठी थोडी पात्रता लागते. जर मनामध्ये द्वेषाची भावना असेल तर ती भगवद्गीतेचं जे अमृत आहे ते दुर्दैवाने गोड लागण्याऐवजी कडू लागू शकतं. आणि श्रीकृष्ण काय करतायत? 4थ्या अध्यायाच्या 3ऱ्या श्लोकामध्ये त्यांनी अर्जुनाची पात्रता सांगितली. भक्तो सीमे सखा चेती रहस्यम ही एतद उत्तम. आणि 9व्या अध्यायाच्या 2ऱ्या श्लोकामध्ये पण सांगितलं की अनसूयवे. अर्जुना, तुला मी का निवडलं भगवद्गीता ऐकण्यासाठी? कारण तुला माझ्याप्रती असूया नाही. तर ज्यांना ज्यांना असूया नव्हती आणि ज्यांना जेवढे सकारात्मक भावना होते त्या अनुसार त्यांच्यामध्ये परिवर्तन घडलं. फक्त एका व्यक्तीमध्ये तो कटू भावना, कटू अनुभव का निर्माण झाला? कारण त्या व्यक्तीला श्रीकृष्णांप्रती, आणि विशेष म्हणजे श्रीकृष्णांचं ज्यांच्यावर प्रेम आहे पांडवांप्रती, असूया होते. आणि त्या असूयेच्या त्या दुर्गुणामुळे गोड पुरणपोळी पण त्याला कडू लागते. तर म्हणून महत्वाची काय गोष्ट आहे याच्यातून आपण काय शिकू शकतो? वस्तू तर महत्वाची आहे, पण वस्तूला स्वीकारण्यासाठी पात्रता पण
या जगामध्ये असते. शेहनाई वादकांमध्ये एक उस्ताद बिस्मिल्ला खान आहेत. त्यांची स्वतःची वैयक्तिक शेहनाई जर आपण तुम्हाला दिली तर तुम्ही वाजवू शकता का? शेहनाई खूप उत्कृष्ट आहे. त्या शेहनाईतून सुंदर आवाज निघतो. उस्ताद जाकीर हुसेन आहेत, नामांकित तबला प्लेयर आहेत. त्यांचा वैयक्तिक स्वतःचा तबला जर मी तुम्हाला दिला तर तुम्ही तो आवाज काढू शकता का? थोडं जवळचं उदाहरण देतो. सचिन तेंडुलकर जी स्वतः बॅट वापरतो प्रत्येक वन डे मध्ये, ती बॅट जर आपण तुम्हाला दिली तर तुम्ही तसा स्कोर करू शकता का? तर प्रश्न हा नाही की ती वस्तू काय, प्रश्न आहे की त्या वस्तूला हाताळण्यासाठी एक थोडं पात्रता पण लागते. तर हे खूप महत्वाचं आहे समजून घेणं. एका नवयुवकाची गोष्ट सांगतो. एक तरुण मुलगा होता. त्या तरुणाला आध्यात्मिक मार्गामध्ये काहीतरी श्रेष्ठ समजून घेण्याची इच्छा होती. तर त्याने आजूबाजूला विचारलं की या शहरामध्ये सगळ्यात मोठे आध्यात्मिक मार्गावर मार्गदर्शन करणारे साधू कोण आहेत? तर मग त्यांनी एक नाव सांगितलं. त्यांनी म्हणाले बघूया दुसऱ्यांचं पण हे मत आहे का. असं 4 चौघांमध्ये विचारपूस केली त्यांनी. या शहरामध्ये सगळ्यात मोठे साधू कोण आहेत? आणि त्यांनी सांगितलं हे साधू. सगळ्यांचं एकच मत होतं, ते साधू. मग त्याला लक्षात आलं की अरे कुठेतरी मोठे दिसत आहेत. सगळ्यांचं एकमत आहे याच्यावर. त्यांच्याकडे गेला तो तरुण आणि म्हणाला मला तुमच्याकडून एकच माहिती करून घ्यायची आहे. मला सर्व उपनिषद सर्व शास्त्र वाचण्यासाठी वेळ नाही. मला आध्यात्मिक मार्गावर सगळ्यात श्रेष्ठ सगळ्यात उत्कृष्ट काय गोष्ट आहे ती मला सारांश रूपी सांगा. माझ्याकडे वेळ नाहीये जास्ती. म्हणजे तू तयार आहेस का? पण त्याने डोळे टाकले. म्हणाले हो मी तयार आहे. बघ नक्की, नंतर माघार नाही घ्यायची. तो म्हणाला नाही. थोडं आत्मपरीक्षण पण केलं त्यांनी. खोटं नाही बोलू शकत साधूंसोबत. तो म्हणाला हो मी तयार आहे, सांगा मला काय. मग त्यांनी म्हणाला तुझी तयारी बघितली त्याच्यातच मी समाधानी आहे. मला तुझ्याकडून काही पैसे नको. पण मी बघत होतो की तू तयार आहेस का. तयार आहेस तू? हो तयार आहे मी. आता मी तुला सांगतो. सर्व वेदांचा सार, सर्व शास्त्रांचा सार, सर्व उपनिषदांचा सार आता मी तुला सांगतो. लक्षपूर्वक ऐक. त्यांनी कान दिला त्या गुरूंना. त्यांनी म्हटलं हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. मग या तरुणाने सांगितलं अजून काही? म्हणे नाही, सर्व शास्त्रांचा सारांश हा आहे म्हणून. तुम्हाला अरे वा छान आणि सोपं सांगितलं तुम्ही, काय असं क्लिष्ट वाटत नाहीये बोलायला पण. म्हणाला हो. तर तू याचा जेवढा जप करशील तेवढा तुला सर्व शास्त्रांचा सारांश मिळालाय हे तू समज. तो निघाला तिथून बाहेर आणि मनातल्या मनात विचार करत होता मला वाटलं काहीतरी कठीण असेल पण खूप छान वाटलंय. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. असा तो बोलत बोलत बाहेर पडला. छान एकदम विचारांमध्ये पण गुंग झाला. जसा त्या आश्रमाच्या बाहेर पडला तर पडता पडता तिथे एक क्रिकेटचं ग्राउंड होतं आणि त्या क्रिकेट ग्राउंडवर लहान मुलं तिथे खेळत होते. तर हा त्याच्या शेजारून चाललाय आणि मनातल्या मनात विचार करतोय. तेवढ्यात त्यांनी बघितलं एका बॉलरनी बॉल टाकलं. एका बॅट्समनच्या हातात बॅट होती आणि त्यांनी अशी ती बॅट फिरवली आणि त्या बॉलला मारलं आणि त्याच्या कानावर काहीतरी पडलं. तेव्हा त्याला ते विश्वास नाही झाला की हा काय म्हणतोय बॅट्समन. पण तो म्हणाला अजून एक थोडं 2 मिनिटं थांबतो बघूया. परत एक बॉल आला. परत त्यांनी अशी बॅट फिरवली आणि बॅट फिरताना त्यांनी तेच ऐकलं जे 2 मिनिटं आधी ऐकलं होतं. पण त्याचा विश्वास नव्हता बसत. काय असेल ते. तो लहान मुलगा म्हणत होता हरे कृष्ण 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 हरे राम राम राम. परत दुसरा जेव्हा बोलायला हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे. कुठेतरी त्याच्या मनात एक भावना निर्माण झाली. मी त्या गुरूंकडे गेलो, एवढा शोध लावून गेलो आणि त्या गुरूंनी पण 3 वेळा प्रश्न विचारला मला नक्की आर यू रेडी, तुला देऊ का, खरं ऐकशील का. हो. एवढं सगळं परीक्षा बघून मला जो महामंत्र दिला त्यांनी आणि मला सांगितलं की हा सर्व वेदांचा सारांश आहे. हा क्रिकेट खेळणारा 6वीतला मुलगा पण बोलतोय. मग माझी एवढी परीक्षा कशासाठी घेतली. पण तो ठीक आहे, कदाचित यांनी पण कधीतरी ऐकलं असेल साधूंकडून. पुढे गेला. पुढे जेव्हा जातो तेव्हा गावाच्या काठावर एक विहीर होती आणि त्या विहिरीतून काही बायका पाणी काढत होत्या. पाणी काढता काढता शेजारून तो जात होता. त्यांनी काहीतरी ऐकलं. त्याचा कानावर विश्वास होईना. 2 मिनिटं थांबला तिकडे बघूया काय म्हणून. त्या विहिरीतून पाणी काढताना त्याच्या महिला होत्या.
हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. असं दिस टू मच. त्या क्रिकेट खेळणाऱ्या मुलांना वेदांचा सारांश माहिती आहे, या महिलांना वेदांचा सारांश चाललंय काय, माझी फसवणूकच झाली की काय. पण कुठेतरी त्याच्या मनामध्ये विश्वास होता. एवढ्या सगळ्या लोकांना मी विचारलं होतं की खरे महत्वाचे मोठे साधू कोण आहेत, आणि त्यांनी मला सांगितलं होतं की हे एवढे लोक खोटं नाही बोलणार, काहीतरी चुकलं असेल, लेट्स गिव्ह हिम थर्ड चान्स. बाजारपेठेतून जात होता. बाजारपेठेमध्ये काही भाजी विकणारे व्यापारी बसले होते. ते त्यांच्या तराजू घेऊन बसले होते आणि एका माणसाने सांगितलं मला 2 किलो बटाटे द्या. 2 किलो बटाटे मोजताना तो एक बटाटा असा त्या तराजूच्या त्या भांड्यातून खाली पडला. तो हरे कृष्ण हरे कृष्ण. हे काय चाललंय. त्याला खूप वाईट वाटलं. त्याला वाटलं माझी फसवणूक झाली आहे. तर तो त्या गुरूंकडे पाय आपटत गेला आणि म्हणाला असं कसं काय होऊ शकतं. ते म्हणाले काय झालं बाळ तुला. म्हणाले तुम्ही माझी फसवणूक केली. मी तुमच्याकडे आलो होतो आणि तुम्हाला मी म्हटलं की मला सारांश द्या. तुम्ही माझे 3 वेळा प्रश्न विचारून परीक्षा घेतली आणि मी हो म्हटलं. मी कुठे चुकलो. तर ते म्हणतात काय झालं मला सांग तरी. मी इथून गेलो आणि तो क्रिकेट खेळणारा 6वीतला मुलगा पण हरे कृष्ण महामंत्र बोलतोय. त्या महिला विहिरीतून पाणी काढताना हरे कृष्ण महामंत्र बोलतोय. तो व्यापारी तिथे एक बटाटा पडला तर तो हरे कृष्ण महामंत्र म्हणतोय. तोच हरे कृष्ण महामंत्र तुम्ही मला सांगताय की हा खूप रेअर आहे, हा खूप दुर्मिळ आहे, हा तुला मी देतोय. आर यू रेडी फॉर इट. ही मस्करी नाहीये तर काय आहे. अशा प्रकारे त्यांनी आरोप केले त्या साधूवर. त्या साधूने डोळे बंद केले. त्याच्या 2 डोळ्यातून असे 2 अश्रू पण बाहेर आले. पण या माणसाला एक लक्षात आलं की माझी फसवणूक झाली, मी काय सोडणार नाहीये. तर हा म्हणाला मला माफ कर. डोळे बंद आहे त्याचे आणि म्हणाला मला माफ कर. कदाचित मी कमी पडलो, पण एक काम करतो. तू जेव्हा इथे आला होतास तेव्हा तुला आध्यात्मिक मार्गावर सगळ्यात मोठी गोष्ट पाहिजे होती, ती तर मी तुला देऊ नाही शकलो. मी तुला भौतिक मार्गावर सगळ्यात मोठी गोष्ट दिली तर मला कमीत कमी समाधान मिळेल की मी काहीतरी सर्वात मोठं दिलं तुला. कुठल्या तरी क्षेत्रामध्ये मी तुला उत्कृष्ट गोष्ट दिली, मला समाधान मिळेल. घेशील का तू. तर तो म्हणतो ठीक आहे, ती नाही तर ही, चला द्या मला. साधू उठले, आतमध्ये गेले. आतमधून त्यांनी एक लहानसा एक दगड आणला आणि त्यांनी त्या मुलाला हातात दिला आणि म्हणाले हा जो दगड आहे हा खूप विशेष दगड आहे. तो म्हणाला तर काय सांगा, काय आता याचं काय विशेष आहे. तर साधूने ग्लास घेतला, असा स्टीलचा ग्लास होता तो, आणि तो हातात दगड घेतला आणि त्याला स्पर्श केला. जसा या स्टीलच्या ग्लासला तो दगड स्पर्श केला हा सोन्याचा झाला. त्यांनी म्हटलं घड्याळ काढ तुझं. आता श्रद्धा झाली होती, कारण आधी जेव्हा झालं होतं तर ते कानांनी ऐकलं होतं, हे तर डोळ्यांनी बघितलं. तर त्यांनी घड्याळ काढलं. त्या घड्याळाला, मेटलचं घड्याळ होतं, त्याला त्यांनी स्पर्श केला. त्याचं घड्याळ पण सोन्याचं झालं. पूर्णपणे याचा विश्वास पटला की हा पारसमणी आहे. तो म्हणाला सॉरी मी तुला ते नाही देऊ शकलो, पण कमीत कमी भौतिक मार्ग जिथे कुठे याला जर तू स्पर्श केला तर हा पारसमणी आहे, हा तुला सोनं देऊ शकतो. चला, याला काहीतरी बरं वाटलं, काहीतरी तरी चीज झालं या साधूंकडे येऊन. तर तो असा बाहेर जायला लागला आश्रमातून. तो उंबरठ्यावर पोचायच्या पूर्वी साधू म्हणाले 1 मिनिट, अरे एक गोष्ट सांगायचीच विसरलो मी तुला. काय. म्हणाले या पारसमणीला तू त्याच मुलांकडे घेऊन जा जे क्रिकेट खेळत होते. या पारसमणीला तू त्याच महिलांकडे घेऊन जा जे पाणी काढत होते. आणि याच पारसमणीला त्या व्यापारीकडे पण घेऊन जा जो बटाटे विकत होता. आणि त्यांचं मत काय आहे हे मला येऊन सांगशील का. तुम्हाला म्हणतात गेला. पहिलं काय होतं स्थान, क्रिकेट. तर त्या मुलाकडे गेला जो तो अजूनही हरे कृष्ण हरे कृष्ण. त्याच्याकडे जाऊन त्यांनी म्हटलं अरे माझ्याकडे ना हे काहीतरी मिळालंय, हे बघशील का काय. तर त्यांनी हातात बघितलं, म्हणाला छान दगड दिसतोय. आणि 2 क्षणांपूर्वी त्याच्या विकेट उडाली होती, तर स्टम्प्स खाली पडले होते. तर त्याने तो स्टंप घेतला, हा जो पारसमणी हा घेतला आणि ठाक 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 मारायला लागला. याच्या हृदयाला पण तुकडे पडणार होते. याने तो दगड हातात घेतला, पारसमणी हातात घेतला. म्हणजे 1 मिनिट मी तुला मदत करतो. त्याने दुसरा दगड घेतला, त्यात ते स्टम्प्स ठोकून दिले आणि बाहेर पडला. म्हणून बापरे वाचलो. पारसमणीचे 4-5 तुकडे झाले असते, माहिती नाही त्याचं काय गुण धर्माचे ना. एवढ्या कष्ट करून पारसमणी मिळालाय आणि हा तर स्टम्प्स ठोकतोय त्याने. मग पुढे कुठे जाणार तो. विहिरीतून पाणी काढत होते त्यांच्याकडे गेला आणि म्हणाला मला कोणीतरी हा दगड दिलाय, तुम्हाला माहितीये का हा दगड काय आहे.
तर त्या बाईनी हातात घेतला आणि जुन्या काळी माहितीये कपडे धुण्यासाठी दगड वापरायचे, साबण जेव्हा नव्हतं तेव्हा. तर बाई म्हणे, अरे हा चांगला दगड दिसतोय. आणि माझा जुना जो दगड होता तो असा साफ करता करता असा हातातून निसटला आणि तो विहिरीत पडला. तर माझ्याकडे दगड नाहीये, तर थँक्यू. तो दगड घेतला आणि कपडे धुवायला सुरुवात केली. आणि बघता 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 असं एक दोनदा केलं, परत एकदा तो निसटला हातातून आणि तो विहिरीच्या भिंतीला आपटून वाचला. तो विहिरीत नाही पडला. हा धावत गेला, तो दगड घेतला, त्यांनी खिशात टाकला आणि म्हणाला, थँक्यू, तुम्हाला दुसरा दगड आणू दे. दुसरा दगड दिला. मग बाजारपेठेत गेला. बाजारपेठेमध्ये बटाटा विकणारा तोच व्यापारी होता. त्यांनी म्हणाला, हा बघितलाय का तुम्ही दगड? काही दिला नाही त्याने त्याच्या हातात. का बरं? कारण लोखंड होता ना, त्याला स्पर्श केला तर कळेल. म्हणतो, हे दगड बघितलंय का? युजलेस आहे. तो का हो? म्हणे, माझं 250 ग्रामचं जे वजन होतं, सगळ्यात लहान 250, 500, 1, 2, 5 हे सगळे वेगवेगळे माझ्याकडे जनरली विक्रीत होते. बटाटे काय असे 100 ग्रामचा बटाटा नसतो, तर 250 ग्राम. तर माझं 250 ग्रामचं जे वजन होतं ते थोडं गायब झालंय. तर मी विचार करतो की 250 ग्रामचं वजन जर मिळालं तर चांगलं आहे. तुझा हा दगड तर त्या कामाचा पण नाहीये, निरुपयोगी दगड आहे, घेऊन जा. हा म्हणाला, चला तर साधूंना जाऊन सांगूया. पण याला कळत नव्हतं की काय चाललंय. हे सगळ्या घटना त्याला कळत नाहीये. साधूंकडे गेला आणि म्हणाला की तुम्ही मला सांगितलं ते मी केलं. म्हणजे काय झालं? ते मुलं, त्यांना अक्कल आहे, स्टम्प्स ठोकतायत ते. अच्छा. आणि महिलांनी काय केलं? महिला कपडे धुत आहेत आणि कपडे धुतात होता ते दगड विहिरीमध्ये पडणार होतं. तर मी वाचवलं, नशीब, मी किती हुशार आहे. म्हणजे व्यापारी म्हणतो, या दगडाचं कपडे धुण्याचं पण काम नाहीये आणि स्टम्प्स निरुपयोगी आहे. याचं का? युजलेस आहे दगड. मग तुला काय वाटतंय? मग त्यांनी म्हटलं, हे तिघही लोक आहेत, मूर्ख आहेत, त्यांना अक्कल नाही, त्यांना माहिती नाही की हा पारसमणी आहे. त्यांना जर माहिती असतं पारसमणी तर त्यांनी स्तंभ नसता ठोकला, त्यांनी कपडे नसते धुतले आणि यांनी निरुपयोगी नसतं म्हटलं. मग त्यांनी म्हटलं, तसंच बाळा, तुला मी जो हरे कृष्ण महामंत्र दिला तो तुला मी का दिला माहितीये? कारण तुला त्याची ओढ होती. तू काय म्हणालास मला? आध्यात्मिक मार्गावर सगळ्यात श्रेष्ठ वस्तू मला पाहिजे म्हणून तुला दिलं. जे बाकीचे लोक हरे कृष्ण महामंत्र बोलतायत त्यांना त्याची किंमत नाही माहिती. तो क्रिकेट खेळताना पण त्याला माहिती होतं हरे कृष्ण महामंत्र, पण त्याला ते कसं, त्याची किंमत काय माहिती नाही. तसं त्याला पारसमणीची किंमत नाही माहिती. महिलांना त्या हरे कृष्ण महामंत्राची किंमत नाही माहिती, त्यांना त्या पारसमणीची पण किंमत नाही माहिती. त्या व्यापाऱ्याला पण पारसमणीची किंमत नाही माहिती, तसं त्याला हरे कृष्ण मंत्राची पण किंमत माहिती आहे. अर्थात पहिल्यांदा जेव्हा तू आला होतास आणि मला म्हणालास की सगळ्यात मौल्यवान गोष्ट द्या मला आध्यात्मिक मार्गावर, मी तुला फसवलं नव्हतं. तुला त्याची जाणीव नाहीये, तुला त्याची माहिती नाहीये. तर म्हणून आध्यात्मिक वस्तू ह्या गरजेचं नाहीये की जर त्या मौल्यवान असतील तर एकदम मिळायसाठी पण खूप कठीण आहेत, मिळायसाठी पण एकदम श्रम करावे लागतील. पात्रतेवर येते. तर त्या साधूंना काय लक्षात आलं की हा व्यक्ती एवढा जिज्ञासू आहे आणि माझ्याकडे येऊन म्हणतोय की मला सगळ्यात महाग आध्यात्मिक मार्गावर वस्तू द्या, याची पात्रता आहे. ही सर्चिंग फॉर इट. तो ते शोधावर आहे. जर शोधावर जेव्हा असतो ना तेव्हा आपण आतुर असतो. आतुर व्यक्तीला जेव्हा भूक लागलेली असेल ना तर शिळी भाकरी पण गोड लागते. आणि जर पोट भरलेलं असेल, जिलेबी दिली तर आपण म्हणतो आंबट आहे. धृतराष्ट्राचं जेव्हा भगवद्गीता त्याला मिळाली तेव्हा तो प्रॉब्लेम होता, त्याला अजिबात भूक नव्हती भगवद्गीतेसाठी आणि म्हणून त्याने तीच भगवद्गीता ऐकली, पण त्याला ती कडू लागली आणि त्याचा द्वेष वाढला. म्हणून श्रीकृष्ण जर भगवद्गीता देत आहेत, श्रीकृष्ण जर अमृत देत आहेत, जसं या साधूंनी तो पारसमणी दिला, पण त्या पारसमणीची किंमत काय आहे हे कोण सांगणार? पारसमणीची किंमत काय आहे हे परमेश्वर नाही सांगत. पारसमणीची किंमत काय आहे हे भक्त सांगतात. म्हणून तुकाराम महाराजांचा एक खूप सुंदर अभंग आहे, कमोदिनी काय जाणे तो परिमळ, भ्रमर सकळ भोगीत असे. कमळाच्या फुलाला हे नाही माहिती की कमळाच्या फुलामध्ये जो मकरंद आहे त्याचा गोडवा काय, भ्रमर सकळ भोगीत असे. तर तसं म्हणतात, माते तृण बाळा दुधाची ती गोडी, की गाईला काय माहिती की तिच्या दुधाचं काय गोडवा आहे ते वासराला विचारा. तसं म्हणतात, तैसे तुझं ठाव नाही तुझे नाम, आम्हीच ते सुख सकळी जाणो. की तसं परमेश्वरा श्रीकृष्णाला जाऊन विचारलं की तुझ्या नामामध्ये किती गोडवा आहे. तर म्हणजे मला नाही माहिती माझ्या नामामध्ये काय. म्हणजे आम्हीच ते सुख सकळी जाणो. जे लोक हरिनाम घेत आहेत त्यांना माहिती आहे की किती गोडवा आहे. तर म्हणून
काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत आणि पोरबंदर पासून ते पुरी पर्यंत किती असे लोक असतील भारताच्या या भूखंडामध्ये ज्यांना राम आणि कृष्ण हे व्यक्ती माहिती नाहीयेत. मला नाही वाटत कोणी असतील. अगदी दुसऱ्या धर्माचे पण लोक आहेत. राम आणि कृष्ण ते या संस्कृतीचा दोन खांब आहेत, त्याच्यावरती ही संस्कृती उभी राहिली आहे. अगदी दुसऱ्या धर्माचे लोक पण आहेत, त्यांना राम आणि कृष्ण माहिती आहेत आणि आपण पण त्याच्यामध्ये सामील आहोत. आपल्याला लहानपणापासून राम आणि कृष्ण माहिती आहेत. पण जे राम आणि कृष्ण आपल्याला भागवतामध्ये आता आढळत आहेत ते राम आणि कृष्ण आपल्याला माहिती होते का? आपल्याला जे कृष्ण माहिती होते भागवत वाचण्यापूर्वी, इस्कॉनशी जुळण्यापूर्वी, भगवद्गीतेचा असा सखोल अभ्यास करण्यापूर्वी, ते कृष्ण कोण होते? ते कृष्ण होते न्याय देणारे कृष्ण, शक्तिशाली कृष्ण, द्वारकाधीश कृष्ण. आणि आपण जेव्हापासून प्रभुपादांची भगवद्गीता वाचतोय, भागवताचा संदर्भ घेऊन वाचतोय, हा जो भक्ती मार्ग जो आपण जगण्याचा प्रयत्न करतोय, याच्यामध्ये ज्या श्रीकृष्णांशी भेट होते ते कोण आहे? श्रीकृष्ण. ते प्रेमळ श्रीकृष्ण आहेत. ते चुकांना दुर्लक्ष करणारे श्रीकृष्ण आहेत. ते पूतना सारख्या राक्षसीला जी मारायसाठी आली होती, तिच्या त्या दुर्गुणाला दुर्लक्ष करून तिला आध्यात्मिक जगतामध्ये, वैकुंठामध्ये शाश्वत स्थान देणारे श्रीकृष्ण आहेत. का? तर ती मातृत्वाच्या भावनेने आली होती. मातृत्वाला त्यांनी स्थान, महत्व दिलं. सर्व राक्षसांना वृंदावनामध्ये श्रीकृष्णांनी मला सगळ्यांना श्रीकृष्णांनी मुक्ती दिली. महाभारताच्या युद्धामध्ये जेव्हा श्रीकृष्ण दररोज 18 दिवसांचं युद्ध आहे, दररोज जेव्हा जायचे अर्जुनाच्या रथावर बसायला, तेव्हा नटून थटून जायचे, खूप सुंदर शृंगार करून जायचे. का? श्रीकृष्ण म्हणतायत जेव्हा अर्जुन एक एक बाण चालवेल तेव्हा समोरचे जे कौरव यांच्या बाजूला लढणारे जे सैनिक आहेत, योद्धे आहेत, त्यांना अर्जुनाचा बाण जेव्हा स्पर्श करेल तेव्हा त्यांचा मृत्यू होईल. मृत्यूच्या वेळी जर त्यांनी माझा चेहरा बघितला, जन्मलाभ परह पुंसाम अंते नारायण स्मृती. जीवनाचं साफल्य काय आहे की शेवटच्या क्षणी परमेश्वराचं नाव जर जिभेवर आलं तर आपण सगळे पाप धुतल्या जातात. तर श्रीकृष्ण विचार करतायत या लोकांनी आयुष्यभर कधी काही केलं नाही, पण मी जर नटून थटून गेलो आणि मी त्या रथावर अर्जुनाच्या समोर बसलोय तर अर्जुन बाण मारतात, पण खाली दिसतंय ना श्रीकृष्ण, श्रीकृष्णाचा चेहरा दिसतोय. ते सुंदर त्यांचा रूप, त्यांचे सुंदर ते तो चेहरा, ते डोळे, ते ओठ, ते फूल, तो मोरपंख, तो फेटा. ऍक्च्युली श्रीकृष्ण लटून थटून वृंदावनामध्ये तरी दररोज बाहेर पडायचे, पण कुरुक्षेत्राच्या रणभूमीवर जेव्हा सगळेजण चिलखत घालतायत, तलवारींना धार देतात, तेव्हा एकटे व्यक्ती होते तिथे पण नटून थटून गेले आणि फक्त एकच भावना होती, जेव्हा हे लोक मरण पावतील तेव्हा जर यांनी माझं दर्शन केलं, कुठेतरी शेवटच्या क्षणी एक सकारात्मक भावना येऊ शकते. जसे कसे असतील हे व्यक्ती, दिसायला सुंदर आहेत आणि तो कणभर अप्रिसिएशन, चांगले विचार, चांगले शब्द जर निघाले माझ्याबद्दल मरताना तर यांच्या कुकृत्यांवर पाणी पडू शकतं. आपण म्हणतो ना, अरे याने चांगुलपणा केलाय, पुण्याईवर याचा पाणी पडलं. तसं श्रीकृष्ण विचार करतायत यांच्या पापाच्या नदीवर एक धरण होईल आणि कमीत कमी शेवटच्या क्षणी माझं स्मरण करतील, माझी प्रशंसा करतील, माझी स्तुती करणारे विचार जरी आले तरी यांची आध्यात्मिक प्रगती होईल. हे श्रीकृष्ण आपल्याला आढळले होते का आधी? तर हे जे श्रीकृष्ण आहेत, हे श्रीकृष्ण भेटणं जीवनामध्ये खूप गरजेचं आहे. आणि हे श्रीकृष्ण कुठे भेटतात माहितीये? हे श्रीकृष्ण भक्त लोक या वर्णनाला जास्ती महत्व देतात. भगवद्गीतेमध्ये 4थ्या अध्यायामध्ये 11वा श्लोक आहे, ये यथा माम प्रपद्यन्ते. जसे जसे तुम्ही माझ्याशी नातं ठेवाल तसं तसं मी तुम्हाला प्रतिसाद देईन. हा श्लोक किती महत्वाचा श्लोक आहे. हा श्लोक तुम्हा आम्हासाठी किती आशा देणारा श्लोक आहे. आपण हा कणभर जीवात्मा आहे, आपल्यामध्ये शक्ती नाही, बुद्धी नाही, सौंदर्य नाही, यश नाही, वैराग्य नाही, काही नाही. आणि परमेश्वर म्हणतायत जसं तुम्ही माझ्यासोबत नातं ठेवाल तसं मी तुम्हाला प्रतिसाद द्यायला तयार आहे. याच्याने या एका श्लोकाला जर आपण आत्मसात केलं किंवा ऐकून घेतलं, विचार करा आपण प्रामाणिक होण्यासाठी आपल्याला किती वाव मिळतो. की जर मी लहानशी एक पोळी, लहानचं एक तुळशीचं पान जर प्रेमाने श्रीकृष्णांना अर्पण केलं तर श्रीकृष्ण म्हणतात यांनी मला प्रेमाने अर्पण केलं. आणि श्रीकृष्ण म्हणतात जर यांनी मला प्रेम केलंय
त्या श्लोकानुसार श्रीकृष्ण म्हणतात मी तुला प्रेम करायला तयार आहे. परमेश्वराचं प्रेम तुम्हा आम्हा साधारण व्यक्तीच्या जीवनात प्रवेश करण्यासाठी आपल्याला गुरुकिल्ली श्रीकृष्णाने स्वतः दिली आहे. पण ज्यांनी ज्यांनी आपल्याला गीतेचं विवेचन केलं आतापर्यंत त्यांनी या सगळ्या श्लोकांवर कधी भर नाही दिला. साधारणपणे ज्या श्लोकांवर भर दिला ते कुठले? 11व्या अध्यायातले श्लोक. 11व्या अध्यायामध्ये विराट रूपाचं दर्शन आहे, श्रीकृष्णांची शक्ती, श्रीकृष्णांचं ते भयानक रूप की त्यांच्या तोंडामध्ये सगळे ते योद्धा चालले, ते बिभत्स रूप आहे. त्या ऑपेनहायमर आहे, त्यांनी न्यूक्लिअर बॉम्ब इन्व्हेंट केला, रॉबर्ट ऑपेनहायमर. सो फर्स्ट टाइम जेव्हा त्याचा विस्फोट झाला आणि ते दॅट थिंग हॅपन्ड, तर तेव्हा तो म्हणतो कालोस्मी लोक क्षयकृत प्रवृद्धो. भगवद्गीतेतला तो श्लोक बोलला की परमेश्वर गीतेमध्ये म्हणतात मी काळ आहे, लोकक्षय करण्यासाठी मी इथे आलोय, या सगळ्या लोकांना मारण्यासाठी आलोय. ऐकून ऐकून रॉबर्ट ऑपेनहायमर आहे, त्याला गीतेतला कुठला श्लोक कळावा? मी मृत्यू आहे म्हणून. श्रीकृष्णांनी संपूर्ण गीतेमध्ये किती श्लोकांमध्ये सांगितलंय मी या जगाचा प्रारंभ पण आहे, मी या जगाचा स्रोत आहे. चतुश्लोकी गीता आहे, 10व्या अध्यायाची 8वी 9वी 10वी आणि 11वा श्लोक. त्याच्यामध्ये म्हणतात की जे लोक माझ्यावर मनन करतात त्यांना मी हृदयामध्ये बसलेलो आहे आणि त्यांना मी मार्गदर्शन करतो. हा श्लोक नाही आठवला ओपेनहायमरला? मन मना भाव मदभक्तो मदयाजी, माझी भक्ती करा, मला स्मरण करा, मला नमस्कार करा, मी अशा व्यक्तीला वैकुंठाला घेऊन जाईल. हा श्लोक नाही माहिती ओपेनहायमरला. सो इन जनरल आपण शक्तीला आकर्षित होतो. कोण किती मोठा माणूस आहे, कोण किती शक्तिशाली माणूस आहे, त्याला आपण आकर्षित होतो. म्हणून त्या भगवद्गीतेतल्या 550 श्लोक आहेत श्रीकृष्णांचे, त्याच्यामध्ये कुठले श्लोक आपल्या मनाला भावतात ज्याच्यामध्ये श्रीकृष्णांच्या शक्तीचं वर्णन आहे. श्रीकृष्ण परमेश्वर आहे ना, ईश्वर हम ईश्वर सर्वभूतानाम, अशा प्रकारचे श्लोक. आणि जे भक्त लोक आहेत ते काय म्हणतात? श्रीकृष्ण किती शक्तिशाली असले पण सगळ्यात प्रेमळ व्यक्ती आहे. तुम्ही त्या प्रेमळ व्यक्तीच्या तर प्रेमळपणाचे श्लोक का नाही लक्षात ठेवत? तर भक्तांना जेव्हा भेटतो आपण तेव्हा भक्त मृत्यू आणि मी काळ आहे या श्लोकांना कधी भरच देत नाहीत. ते नेहमी म्हणतील मनमना भाव मधु ये यथा माम प्रपद्यन्ते सततम कीर्तयन्तो माम, की माझे भक्त नेहमी माझं चिंतन करतात, माझा भक्त नेहमी मनन करतात. 9.22 अनन्यास चिंतयन्तो माम ये जना पर्युपासते तेषाम नित्य अभियुक्तानाम योगक्षेमम वा. मी माझ्या भक्तांना जे आहे त्याची काळजी घेतो आणि जे कमी आहे ते पुरवतो. हे श्लोक नाही लक्षात राहत. तर म्हणून एक कृष्ण आहे शक्तिशाली कृष्ण, एक रामचंद्र आहेत शक्तिशाली रामचंद्र, आणि एक दुसरे रामचंद्र आहेत प्रेमळ रामचंद्र, आणि एक दुसरे राम कृष्ण आहेत ते प्रेमळ कृष्ण आहेत. साधारणपणे या जगामध्ये जे कृष्ण आणि जे राम प्रचलित आहेत ते शक्तिशाली राम आणि कृष्ण आहेत. पण जेव्हा आपण भक्तांच्या संगतीत येतो तेव्हा ते आपल्याला एका दुसऱ्या राम आणि कृष्णाची ओळख करून देतात. श्रीकृष्णांना अनेक वेळा भारतातच म्हणतात की निर्गुण आहेत. निर्गुण जेव्हा आपण शब्द ऐकतो मराठीमध्ये आणि हिंदीमध्ये, निर्गुण या शब्दाचा अर्थ आहे गुण नाही आहेत, काही क्वालिटी नाही आहे त्यांच्याकडे. आपण गीता वाचतोय आता एवढ्या वर्षांपासून, आता हा 13वा अध्याय चालू आहे आपला, 13वा अध्याय चालू आहे. 14व्या अध्यायाचं शीर्षक आहे प्रकृतीचे 3 गुण. आणि कुठले 3 गुण आहेत हे आतापर्यंत कमीत कमी 14 अध्याय आपण वाचलो नाहीये, पोचलो नाहीये तिथपर्यंत. पण सत्वगुण, रजोगुण, तमोगुण अनेक वेळा मी सुरुवातीला पण श्रीकृष्णांनी त्याचा उल्लेख केला होता. तर सांगितलं होतं की असं तो रस्त्याच्या शेजारी काम करणारा एक माणूस आहे, त्याचे हात आणि पायचे दोऱ्यांनी बांधले आहेत आणि 3 महिला आहेत त्याचे दोरे खेचतात आणि त्यांच्यावर कृष्ण. तर ते सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण. अर्थात कधी कधी आपण असं वागतो, लक्षात येतं की माझं पण स्वतःवर नियंत्रण नाहीये. तर तेव्हा लक्षात येतं की काहीतरी अशी शक्ती आहे जी मला पण कंट्रोल करते. मला हे बोलायचं नव्हतं पण बोलून गेलो, मला वागायचं नव्हतं पण वागून गेलो. तर ते काय? तर श्रीकृष्ण म्हणतात आत्मा पवित्र आहे पण या 3 गुणांनी आवृत्त आहे. कधी तमोगुण स्ट्रॉंग होतो तर आपण तमोगुणासारखे वागतो, आळशी वागतो, नेहमी दीर्घसूत्री म्हणजे नेहमी ढकलतो पुढे, आजचं काम उद्या करूया, उद्याचं काम परवा करूया. तर श्रीकृष्ण आता 14व्या अध्यायामध्ये सांगतील तमोगुणाचे काय लक्षण आहेत, रजोगुणाचे काय लक्षण आहेत.
सत्वगुणाचे काय लक्षण आहे, तेव्हा आपण बघूया की आपल्यावर कुठला गुण जास्ती प्रभावी आहे. पण हे का सांगतोय की त्या 3 गुणांना गुण म्हणतात. तर त्याचे चित्र मी सांगितलं. माणसाला हाताला ते दोरे बांधले आहेत आणि ते 3 दोरे 3 तमोगुणाची जी अधिष्ठाती देवी आहे, रजोगुणाची जी अधिष्ठात्री देवी आहे आणि सत्व त्यांच्या हातात आहे. आणि त्या 3 देवींच्या वर कोण आहेत त्या चित्रामध्ये? कृष्ण आहे. श्रीकृष्णांनी 9व्या अध्यायामध्ये म्हणाले होते, 7व्या अध्यायामध्ये, दैवी ही एषा गुणमयी मम माया दुरत्यया, की ही भौतिक मायाशक्ती आहे ती गुणमयी आहे, ती 3 गुणांनी बनलेली आहे. आणि मम माया दुरत्यया माम एव ये प्रपद्यन्ते मायाम एतान तरन्ति ते, की जे माझी शरण घेतील ते या जगाच्या या वाईट परिस्थितीला पार करतील. बरोबर, गुणमयी आहे. ही मायादेवी कशी आहे? 3 गुणांनी बनलेली, बरोबर. तर वारंवार ते गुण 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 येतं. मग संस्कृत भाषेमध्ये जेव्हा काही शास्त्रांमध्ये काही उपनिषदांमध्ये म्हटलंय की श्रीकृष्ण हे निर्गुण आहेत, कुठे असेल ते बोट, कुठे असेल खुणवतायत, काय खुणवतायत की श्रीकृष्णांवर सत्व रज आणि तमो गुणांचा प्रभाव नाही होत, ते निर्गुण आहेत. पण हे जर आपल्याला कोणी सखोल समजावून नाही सांगितलं की गुण हा शब्द म्हणजे ते सत्व रजो आणि तमोगुण आहेत, निर्गुण म्हणजे श्रीकृष्ण तुमच्यावर आणि आमच्यावर कधी तमोगुणाचा प्रभाव होतो, कधी रजोगुणाचा प्रभाव होतो, स्वार्थीपणाचा प्रभाव होतो, कधी कधी आपण 2 क्षणांसाठी निस्वार्थी पण होतो, मदतीचा हात जास्ती वेळ टिकत नाही, पण ते सत्व रजो तमो वर खाली चालू असतं. 14व्या अध्यायामध्ये श्रीकृष्ण म्हणतात. तर जेव्हा श्रीकृष्णांचं वर्णन येतं निर्गुण आहे, इट इज नॉट की त्यांच्यामध्ये गुण नाही आहेत, इट इज की त्यांच्यावर सत्व रजो आणि तमोगुणाचा प्रभाव होत नाही. पण ज्यांनी गीता वाचली नाहीये नीट, ज्यांनी भागवतम नीट वाचलं नाहीये, ज्यांनी फक्त असं हाताला स्पर्श केलाय भगवद्गीतेला, तो काय म्हणतो, अरे हे बघा इथे काय लिहिलंय, इथे लिहिलंय श्रीकृष्ण निर्गुण आहेत. याचा अर्थ काय की श्रीकृष्णांचं हे जे शरीर दिसतंय हे खोटं शरीर आहे. आपलं हे जे शरीर आहे हे तर बदलतंय ना, हे खोटं शरीर आहे, आपलं हे स्वरूप नाहीये. पण श्रीकृष्णांचं जे शरीर आहे ते ऍक्च्युली सत चित आनंद शरीर आहे. पण आपल्याला काय सांगितलं की श्रीकृष्ण निर्गुण आहेत, निराकार आहेत. ऍक्च्युली विचार करा, एखादा निस्वार्थी व्यक्ती आहे ज्यांनी लहानपणापासून आजपर्यंत कधी स्वार्थ नाही केला, नेहमी मदतीची भावना, नेहमी कोणी दुःखी दिसला तर जाऊन त्याला सांत्वना देणार, नातं नाही काही नाही पण मदतीची भावना, नेहमी मदतीची भावना, नेहमी. तो व्यक्ती कुठल्या तरी फंक्शनला आला, ऑर्गनायझरनी म्हटलं प्रभूजी वसुंधरा फाउंडेशन चालवतात, किती वर्षांपासून मदत वगैरे करतात, राईट. तर त्यांना एक कुठल्या फंक्शनला बोलवलं आणि त्या फंक्शनमध्ये म्हटलं यांना एकही गुण नाहीये, यांच्याबद्दल काय बोलू मी, बोलायला माझ्याकडे शब्द नाही आहेत. का? क्वालिटी लेस, निर्गुण आहे ते. कॅन यू इमॅजिन हाऊ मच इट हर्ट्स? जो व्यक्ती खरोखर दुर्गुणी असतो त्या व्यक्तीला पण जर म्हटलं की हे व्यक्ती आहेत ना निर्गुण आहेत, इट हर्ट्स. व्हॉट टू स्पीक ऑफ समबडी हु इज ऍक्च्युअली अ व्हेरी लव्हिंग पर्सन. आयुष्यभर ज्यांनी प्रेम केलं, आयुष्यभर नेहमी दुसऱ्यांचा विचार करणाऱ्या व्यक्तीला जर कोणी निर्गुण म्हटलं, त्याच्यापेक्षा मोठा इन्सल्ट त्या व्यक्तीचा नाहीये. कॅन यू इमॅजिन? आपण निस्वार्थी असू पण आपला निस्वार्थीपणा किती इतका. आणि श्रीकृष्ण सगळ्यांबद्दल विचार करून या ज्या जगामध्ये त्यांचा तिरस्कार होतो, ज्या जगामध्ये आजही श्रीकृष्णांना न ओळखता त्यांच्यावर चुकीचे आरोप लादले जातात, तरी पण श्रीकृष्ण म्हणतात यदा यदा हि धर्मस्य. तुम्ही माझ्याबद्दल काय विचार करता याच्यापेक्षा जास्ती मी तुमच्याबद्दल काय विचार करतो हे माझ्यासाठी महत्वाचं आहे. तुम्हाला बिचाऱ्यांना माहिती नाही की जीवनातले लढे कसे लढायचे. मी येणार आणि या पृथ्वीचा भार जेव्हा जेव्हा जास्ती होणार तेव्हा तो कमी करणार, माझ्या भक्तांना प्रेम करणार, परित्राणाय साधूनाम विनाशाच्या दृष्टीने, एवढं सगळं करून आपण शेवटी काय म्हणणार त्यांना की हे निर्गुण आहेत. कॅन यू इमॅजिन हाऊ मच इट हर्ट्स? तरी पण श्रीकृष्ण काय म्हणतायत, ठीक आहे तुम्ही निर्गुण म्हणा, पण माझ्या भक्तांना माहिती आहे माझे काय काय गुण आहेत. आणि म्हणून भक्त जेव्हा माझं वर्णन करतात तेव्हा त्यांच्या कानांना जेव्हा निर्गुण हा शब्द ऐकतो ना, असं वाटतं कोणीतरी आग टाकली कानामध्ये, त्रास होतो त्याचा. ज्या व्यक्तीचं सगळ्यात सुंदर रूप आहे त्या व्यक्तीला जर आपण म्हणालंय की हे व्यक्ती निराकार आहेत, विचार कर त्या व्यक्तीला ते किती दुखत असेल. तर म्हणून भक्त लोक आहेत, भक्त लोक विचार करतात
श्रीकृष्ण कुठे स्वतःबद्दल स्तुती करतील, म्हणतील अरे मला निर्गुण म्हणताय, मी तर प्रेम करणारा व्यक्ती आहे, मीच तर प्रेम करण्यासाठी तुमच्यावर मदत करण्यासाठी मदतीच्या भावनेने वारंवार मलाच निर्गुण. बरं नाही वाटत आहे. स्वतःची ग्वाही स्वतः द्यायला बरं नाही वाटत. जर कोणाचा इन्सल्ट झाला आणि म्हणाले निर्गुण येते, ते व्यक्ती भांडतील का तिकडे? एक मिनिट, डू यू नो व्हॉट इज निर्गुण? डू यू नो व्हॉट आय हॅव डन? 15 वर्षांपासून मी झटतोय इतरांसाठी, हे निघेल का तोंडून? मोस्टली तो जो चांगला व्यक्ती आहे त्याचा जर असा इन्सल्ट झाला तर तो स्वतःच प्रूव्ह करण्यापेक्षा तो तिथून निघून जाईल आणि म्हणेल यांना अक्कल नाहीये, जाऊ दे, यांना कुठे सांगत बसायचं म्हणून. पण श्रीकृष्ण तसं न करता श्रीकृष्ण म्हणतात मी माझं काम करणार, मी मदतीच्या हाताने येतो. मग त्यांची बाजू घेणार कोण? श्रीकृष्ण जे अत्यंत प्रेमळ व्यक्ती आहेत त्यांना निर्गुण म्हटलंय, ज्यांचं रूप इतकं सुंदर आहे त्यांना निराकार म्हटलंय. ते निराकार नाहीये, ते साकार आहे, ते निर्गुण नाहीये, ते सगुण आहेत. हे कोणाची आता ती जबाबदारी आहे? ती भक्तांची जबाबदारी आहे. गृहस्थाश्रमी तुम्ही आहात तर तुम्हाला एक तुमच्या अनुसार उदाहरण देतो. पती पत्नी लग्न झालंय, राईट? तर कधी सासरी गेली मुलगी तर कधी कधी नाही असतं, अप्रिसिएशन नसतं, काही कारण असू शकतात. कधी कधी लव्ह मॅरेज असेल वगैरे, तो समटाइम्स. तर कधी कधी सासरी सुनेचा अपमान होत असतो. तर त्यावेळेस सून उभी राहणार आणि सून म्हणणार एक मिनिट, यू नो व्हॉट यू आर सेइंग, हे सगळं चुकीचं बोलता तुम्ही मला. तेव्हा कोणी बाजू घेतली पाहिजे? बघा, तेव्हा नवऱ्याने, तेव्हा जर त्या सुनेनी बाजू घेतली, नो सिरियसली, जर तेव्हा सुनेनी बाजू घेतली, हु इज गोइंग टू लिसन टू हर? कारण आरोप तिच्यावरच आहे. ती जर उभी राहिली आणि म्हणाली हे चुकीचं आहे, कोण ऐकून घेणार? तेव्हा कोणी उभं राहायला पाहिजे? नवऱ्याने उभं राहायला पाहिजे. आणि समजा मुलीकडे गेले आणि जर जावयाला कोणी काही बोलत असतील तर काय काय अपेक्षा आहे जावयाकडून? जावई उभं राहील आणि जावई म्हणेल एक मिनिट तुम्ही चुकीचं म्हणताय, तेव्हा कोणी उभं राहायला पाहिजे? आई, तू यांच्याबद्दल असं म्हणू नको, तुला माहिती नाही ते किती चांगले आहेत, तुला वाटत असेल की हे वाईट. सो सज्जन व्यक्तीचं काय लक्षण आहे माहितीये? जेव्हा त्याच्याबद्दल कोणी वाईट बोलतात तो त्याच्यात पडत नाही, पण त्याच्या बाजूला जो सज्जन व्यक्ती आहे दुसरा, त्याचं सज्जनता कधी दिसणार? जेव्हा तो ऐन वेळी उभा राहील आणि म्हणेल एक मिनिट, तुमच्या कल्पना, तुमचे विचार चुकीचे आहेत. म्हणून परमेश्वरावर जेवढे लांछन आहेत की परमेश्वर स्त्री लंपट आहेत, परमेश्वरांनी 16,108 मुलींशी लग्न केलं इत्यादी, हे कोण साफ करणार? हे लांछन हे श्रीकृष्ण नाही करणार, तुमची आणि आमची जबाबदारी आहे. म्हणून या जगाला जर खरोखर मदत करायची असेल आणि खरा संदेश द्यायचा असेल तर श्रीकृष्णांनी त्यांच्या हिशोबाने जेवढं द्यायचं होतं ते दिलं. त्याच्यावर खुलासा करायचा असेल, त्याला अजून एक्सप्लेन करायचं असेल, त्याला योग्य दृष्टिकोन द्यायचा असेल तर ती भक्ताची भूमिका आहे. तुमच्यातून किती लोक बालाजीच्या दर्शनाला गेल्यात एकदा तरी आयुष्यात? जर मी तुम्हाला म्हटलं आपली पुढची SVS ची यात्रा बालाजीला चालली आहे, किती लोकांना आनंद होईल? ठीक आहे, चला आमच्यासोबत चला. ठीक आहे, आता फिक्स. आज काय तारीख आहे? 21 तारीख आहे. 21 एप्रिलला आपण जाऊया, बालाजीला जाऊया. ठीक आहे. मनात आता सगळ्यात पहिले काय विचार आला सांगणार कोणी? मन मोकळेपणाने सांगणार. काय विचार आला मनात? 100% का? हा, ओके. सो नक्की घेऊन जाताय ना तुम्ही? येस, ओके. नाही, अश्युअर्ड, कन्फर्म घेऊन चाललोय ना. आता काय विचार आहे सांगा? तिकीट मिळेल का? कुठलं तिकीट? ओके, जाण्याचं तिकीट है ना? ओके. नाही, का विचारलं? ते दर्शनाचं पण तिथे तिकीट असतं म्हणून विचारलं की दर्शनाचं तिकीट की येण्या जाण्याचं? येण्या जाण्याचं. किती लोकांच्या मनात असं आलं की आपण थोड्याला पॉज करूया आणि हे शोधून काढूया की रांग सगळ्यात कमी कधी असते? कदाचित एप्रिल आणि मे महिन्यामध्ये तिथे रांग भरपूर असेल. किती लोकांच्या मनात हा विचार येईल? नाही आला. तुम्ही सगळेजण धन्य आहात आणि तुम्हाला खरोखर माझा काय सनविवी विनंती विशेष. पण एक सर्वसाधारण माणूस आहे, त्याला जर म्हटलं की आपण बालाजीला जायचंय, त्याच्या मनात नेहमी विचारणार आहे एक मिनिट, आत्ताच माझ्या बिल्डिंग मधला एक माणूस गेला होता, त्याला विचारतो की सध्या काय चाललंय, किती तास है ना? 4 तास, 5 तास, 6 तास, 7 तास. समजा मी तुम्हाला म्हटलं की मी शोधून काढले, ते पण मी शोधून काढले, एप्रिलमध्ये आणि मे मध्ये सर्वात जास्त गर्दी असते आणि कदाचित आपण ज्या आठवड्यात चाललोय तेव्हा 12-13 तास असू शकते रांग. मग कसं वाटतंय? खरं खरं सांगा.
हा, मग काय झालं? ओके ओके, ठीक आहे. हा, आय नो. सो समटाइम्स दिस थॉट कम्स. आपण अशी वेळ शोधून काढूया ना जे 2-3 तासात काम होईल. नाही, नकळतपणे आपल्या दैनंदिन देवाणघेवाणीमध्ये, ऑर्डिनरी डिलिंग्स मध्ये स्वार्थ तर असतोच. त्या स्वार्थाचा परिणाम असा होतो की कधी कधी परमेश्वरासोबत पण आपण जे नातं ठेवतो त्यामध्ये पण त्या स्वार्थाचा स्पर्श होतो. तर किती तास लागतील आणि किती तास लागू शकतात, पण शेवटी बालाजीचं दर्शन आहे, हे बरोबर आहे. आजपर्यंत किती लोकांना मनात असा विचार आलाय की आपण तिथे 6 तास उभे राहतो, आपण कधी कधी 3 तास उभे राहतो, आपण कधी कधी 9 तास उभे राहतो, डिपेंडिंग ऑन कधी तुम्ही चालल्या. बालाजी तिथे किती तास उभे राहतात? आला कोणाच्या मनात कधी प्रश्न? सो बालाजी रात्री 1 वाजता झोपतात आणि 2:30 वाजता उठतात. ही वर्षानुवर्षापासून रोजची दिनचर्या आहे. त्यांचं जे शयन आहे ते रात्री 1 वाजता आहे. का? रांग असते ती एवढी मोठी रांग आहे. तर पुजाऱ्यांनी ठरवलंय यांचं जे हृदय आहे ते भक्तांसाठी आसुसलेलं आहे, यांचं प्रेमळ हृदय आहे, यांना जर झोपी घातलं तर झोपतील. पण भक्तांची रांग बघून त्यांना वाईट वाटेल की एवढे लोक सगळे उभे आहेत, तर मिनिमम म्हणतो ना आपण, तर असं त्यांनी त्यांच्या हिशोबाने ठरवलं की 1.5 तास जर झोपले तर एक थोडा आराम मिळेल. तर फक्त 1.5 तास झोपतात रोज, वर्षानुवर्षापासून. का? तर तुम्ही आम्ही जे 2 तास 3 तास 6 तास 9 तास थांबतोय तर आपल्याला जास्ती त्रास होऊ नये म्हणून. ज्या दिवशी नैसर्गिकपणे स्वाभाविकपणे आपण जेव्हा तिरुपतीला जाऊ आणि मनामध्ये हा विचार येईल की आपण तो उभे आहोत, पण आपण तर आजच आलो आणि आज दर्शन करून आपण रात्री मस्त जर पाय दुखत असले तर आपण यांना सांगू, अहो मी तर झोपते आता आणि मी सकाळी आता उठीन तेव्हा फ्रेश वाटेल तेव्हाच उठीन, माझे पाय दुखतात, मला उठवू नका तुम्ही. राईट, वी हॅव दॅट लक्झरी. पण ज्या दिवशी आपल्याला हे वाटेल आपण तर मन मोकळे मनसोक्तपणे झोपू, पण बालाजी किती तास झोपतायत, त्या दिवशी आपण भक्त हा शब्द आपल्यासाठी वापरण्यासाठी पात्र ठरवू. आपली भक्ती कधी सुरू होईल? ज्या दिवशी आपण परमेश्वराबद्दल भावना अनुभवू आपल्या हृदयामध्ये. आज आपण एकमेकांप्रती भावना अनुभवण्याचा प्रयत्न करतोय. मॅक्झिमम भावना तर स्वतःबद्दलच असतात. माझं काय, मला नीट व्हायला पाहिजे, मला आराम मिळायला पाहिजे, माझं 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 चालू असतं. थोडी जर प्रगती झाली, माणुसकी ज्याला आपण म्हणतो, तर माणुसकी म्हणजे काय? एकमेकांबद्दल थोडी काळजी घेणे. आणि याचा कळस काय, याचं शिखर काय आहे? ज्या व्यक्तीने आपल्याला जन्म दिला, ज्या व्यक्तीने आयुष्यभर आपल्याला खाऊ घातलं, पण आपण त्याला कधी धन्यवाद नाही म्हटलं, त्याला आपण कधी कृतज्ञता व्यक्त नाही केली, त्या व्यक्तीबद्दल हृदयामध्ये ज्या दिवशी भावना येतात त्या दिवशी भक्तिमार्ग सुरू होतो. म्हणून भक्तिमार्ग काय आहे? परमेश्वराबद्दल भावना उत्पन्न होणे. त्यासाठी परमेश्वराबद्दल योग्य दृष्टिकोन असणं गरजेचं आहे आणि त्यासाठी नेहमी मदत करतात भगवंत किंवा भगवंतांचे भक्त. तर श्रीकृष्ण आहेत, आधी रामचंद्र म्हणून पण आले, त्याच्या आधी नरसिंह म्हणून पण आले, वराह म्हणून आले. तर वराह रूपात आले तेव्हा काय केलं? हिरण्याक्ष याला ठार मारलं. एवढा मोठा तो अतिरेकी होता, त्याला ठार मारलं. नरसिंह म्हणून आले तेव्हा काय केलं? हिरण्यकश्यपूला ठार मारलं. सगळ्यात मोठा नास्तिक तो म्हणतो, कुठे तुझे भगवंत? म्हणतो सगळीकडे, इथे तो आहे तिथे. विश्वास नाही त्याला, तर त्याला विश्वास दाखवण्यासाठी एका खांबातून नरसिंह आले आणि ठार मारलं. रामचंद्र आले, रावणाला ठार मारलं. श्रीकृष्ण आले, कंसाला, दंतवक्राला, शिशुपालाला. पण बघा, शिशुपालाला 99 चान्स दिला की बदल बाबा, पण शेवटी ठार मारलं. राईट. आतापर्यंत जेवढे भगवंतांचे अवतार झाले ना, त्या सगळ्या अवतारांनी वाईट माणसाला किंवा त्या चुकीच्या विचार असणाऱ्या व्यक्तीला ठार मारलं. पण आजपर्यंत कुठल्याही अवताराने खोल जाऊन त्या वाईट व्यक्तीच्या त्या वाईट विचारांना ठार मारण्यासाठी कधी नियोजन नाही केलं. रावण संपला, पण रावणाची परस्त्रियांवर डोळा असण्याची तिची चुकीची भावना आहे, ती संपली आहे का? जर ती संपली असती तर आजच्या वर्तमानपत्रांमध्ये काही काही न्यूज नसते आल्या. म्हणून त्या दृष्टीने जर बघितलं, रावण व्यक्ती मेला,
पण रावणाचा तो गुण आहे, रावणत्व म्हणू आपण त्याला, तो काही संपला नाहीये. हिरण्यकश्यपू व्यक्ती संपला, पण तो जो लोभ आहे, तो लोभ नाही, नास्तिकता नाही संपली, नास्तिक लोक अजूनही आहेत. म्हणून एक अशी परिस्थिती येते जेव्हा एक लक्षात येतं, चुकीच्या व्यक्तींना मारून काम पूर्ण होत नाहीये. फक्त चुकीच्या लोकांना मारून कधी कधी काय होतं माहितीये, त्या चुकीच्या व्यक्तीला जेव्हा मारतात तेव्हा त्याच्याबद्दल सहानुभूती निर्माण होते कधी कधी, आणि त्या चुकीच्या व्यक्तीच्या चुकीच्या विचारधारेला पुढे नेण्यासाठी 10 लोक जन्म घेतात. अरे याला मारलं, याचे उदाहरणं मला इथे द्यायची नाहीये, पण अनेक वेळा असं झालेलं आहे की चुकीच्या व्यक्तीला मारलंय आणि उलट इतरांना त्याच्यातून धडा शिकण्यापेक्षा ऐवजी त्यांना असं वाटतं अरे याला मारलं, आम्ही आता तेच करणार मुद्दामून, आणि 10 लोक अजून तयार होतात आणि मग आपल्याला वाटतं की अरे हे चुकलं म्हणून. तर मग या सगळ्या गोष्टींना जर आळ टाकायचं असेल, कंट्रोल करायचं असेल, तर काय करायला लागेल? तर परमेश्वराने विचार केला, मी आता राम कृष्ण नरसिंह वराह या भावनेने नाही येणार, मी परमेश्वराच्या भावनेने नाही येणार, मी येणार एका भक्ताच्या भावनेने. जसं मी म्हंटल तुम्हाला की परमेश्वरावर जे लांछन आहे, परमेश्वरावर जे आरोप आहेत, ते कोण साफ करणार? परमेश्वर नाही करणार, ते भक्तांनी करायला पाहिजे. भक्तावर किती मोठी जबाबदारी आहे. तर म्हणून परमेश्वराचं जे अपूर्ण काम आहे, काय आहे अपूर्ण काम? ऍक्च्युली परमेश्वर चांगला समाज घडवायचा आहे. तर चांगला समाज घडवण्यासाठी फक्त वाईट लोकांना मारून नाही चालणार. वाईट लोकांचे जे वाईट विचार पसरलेत, जो वाईटपणा पसरलाय, त्या वाईटपणाला पण नष्ट करण्याची गरज आहे. आणि ते कोण करणार? ते परमेश्वर नाही करणार, ते भक्त करणार. तर आपण इथपर्यंत जी चर्चा केली त्याच्यातले मुख्य गोष्टी होत्या की गीता 4 जणांनी ऐकली, 3 जणांनी ऐकली, एका व्यक्तीने बोलली, पण 3 जणांवर वेगवेगळे परिणाम झाले. मग आपण बघितलं की जरी आपल्याकडे उत्कृष्ट सचिन तेंडुलकरची बॅट असेल, पण ती चालवायची कशी हे जर माहिती नसेल तर आपण त्याचा फायदा नाही करू शकत. आणि मग आपण ती गोष्ट बघितली की हरे कृष्ण महामंत्र सगळ्यांकडे आहे, पण त्या हरे कृष्ण महामंत्राचा फायदा कसा करून घ्यायचा हे जर माहिती नसेल, त्याची किंमत जर माहिती नसेल, तर आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करू. आपण विष्णू पुराणाकडे जाऊ. विष्णू पुराणामध्ये स्कंद क्रमांक 6 आणि अध्याय क्रमांक 2 यामध्ये एक संभाषण दिलंय. पराशर मुनी आहेत, व्यास ऋषींचे वडील, आणि मैत्रेय मुनी आहेत, ते व्यास ऋषींचे शिष्य मित्र आहेत, त्यांच्यामध्ये संभाषण चालू आहे. तर पराशर मुनी म्हणतात, एक काळ होता जेव्हा काही ऋषी मुनी बसले होते आणि त्या ऋषी मुनींच्या मनामध्ये एक विचार आला, कुठला असा काळ आध्यात्मिक प्रगतीसाठी खूप पोषक आहे की कमी वेळामध्ये जास्ती प्रगती होईल. तर त्याच्यातले काही ऋषी मुनी म्हणाले, सत्ययुग खूप छान आहे. का हो सत्ययुग खूप का छान आहे? म्हणजे सत्ययुगामध्ये मन स्थिर असतं. सत्ययुगामध्ये मनात कधी काही वाईट विचार येत नाही, स्थिर असतं. त्या स्थिर मनाने जर आपण परमेश्वरावर ध्यान करू शकलो तर किती चांगली गोष्ट आहे. दुसरा व्यक्ती येतो, म्हणाला, अहो ते ठीक आहे, पण हिरण्यकश्यप आणि हिरण्याक्ष तर सत्ययुगातलेच आहेत. हो, म्हणून माझ्या हिशोबाने त्रेतायुग खूप चांगलं आहे. का बरं? कारण त्रेतायुग मध्ये परमेश्वर रामचंद्र म्हणून अवतरित होतात, आणि रामचंद्रांचं व्यक्तिमत्व, रामचंद्रांचे ते आदर्श विचार, रामचंद्रांचं ते वागणं कोण करू शकतं? तर माणसाला एक उदाहरण लागतं. म्हणून म्हणतात त्रेतायुग का छान आहे? कारण त्रेतायुगामध्ये परमेश्वराचं रामचंद्रांच्या रूपामध्ये एक उदाहरण आहे समोर, कसं वागायचं, कसं बोलायचं, कसं काय करायचं. तर किती छान आहे. तेव्हा कमीत कमी वेळामध्ये योग्य चेतना निर्माण होईल आणि आपल्यामध्ये काहीतरी परिवर्तन घडेल. तर बरोबर आहे, तुमचं पण म्हणणं बरोबर आहे. मग काही अजून ऋषीमुनी होते, ते म्हणाले, एक मिनिट, मला असं वाटतं सत्य आणि त्रेता पण नाही, द्वापार युगामध्ये स्वयं भगवान श्रीकृष्ण येतात आणि हे श्रीकृष्ण न्यायाच्या त्या देवाणघेवाणी पलीकडे जाऊन प्रेमाने आदान प्रदान करतात. फायनली कोणाला स्पर्श जर करायचा असेल तर न्यायाची भावना स्पर्श नाही करत, प्रेमाची भावना स्पर्श करते, दयेची भावना स्पर्श करते. आपण सगळे गुन्हेगारच आहोत, आपल्याकडून सगळ्यांकडून चुका झाल्यात. तर ज्या दिवशी आपल्याला आपल्या गुन्ह्यांसाठी आणि अपराधांसाठी शिक्षा मिळते, आनंद कधी होत नाही, पण समजा कोणी आपल्याला म्हटलं मी माफ करतो तुला, किती छान वाटतं, किती प्रेरणा मिळते. तर कोणी म्हणाले सत्ययुग छान आहे, कोणी म्हणाले त्रेतायुग छान आहे, कोणी म्हणाले द्वापार युग छान आहे. त्यांच्यामध्ये काही समन्वय निघाला नाही. मग म्हणाले तर काय करायचं? म्हणाले आपण व्यास ऋषींकडे जाऊया. व्यास ऋषी त्रिकालज्ञ आहेत. त्रिकालज्ञ म्हणजे भविष्य माहिती आहे, वर्तमान माहिती आणि इतिहास पण संपूर्ण माहिती आहे. मग सगळे हिमालयामध्ये
व्यास ऋषींकडे गेले. तेव्हा व्यास ऋषी स्नान करत होते. गंगे नदीमध्ये स्नान करता करता हे लोक पोचले. मग व्यास ऋषी तिथे स्नान करतायत. व्यास ऋषींना लक्षात आलं की हे लोक आलेत, कशासाठी आलेत, यांच्या हृदयामध्ये काय प्रश्न आहेत हे पण माहिती आहेत व्यास ऋषींना. तर व्यास ऋषींनी ठरवलं यांना उत्तरं द्यायला पाहिजेत. आपण काय केलं, गंगे नदीत स्नान करतायत, स्नान करून बाहेर आले, म्हणाले कली साधू कली साधू कली साधू. साधू या शब्दाचा अर्थ आहे पुण्यवान, खूप छान, अतिउत्कृष्ट. या सगळ्या शब्दांचा संस्कृत भाषेमध्ये शब्द आहे साधू. साधू म्हणजे दाढी असलेला व्यक्ती नव्हे. साधू म्हणजे खूप छान, व्हेरी गुड. कली साधू कली साधू कली साधू असं म्हणाले. परत पाण्यात गेले. मग जेव्हा स्नान करून बाहेर आले तेव्हा म्हणाले अरे तुम्ही सगळे कधी आले, काय तुमच्या मनात काय, म्हणजे काय नियोजन, काय प्रयोजन तुमचं. मग म्हणाले ऍक्च्युली आमचा एक प्रश्न होता, तो सुटत नव्हता आणि आम्ही म्हणू तुम्ही इतके विद्वान आहात तर तुमच्याकडे आम्ही आलो, पण ते बाजूला ठेवा, आम्हाला आधी एक दुसरा प्रश्न उद्भवलाय तो सांगा. मग काय, या जगामध्ये वेगवेगळ्या लोकांची वेगवेगळी मत. कोणी म्हणतात की सत्ययुग छान आहे, कोणी म्हणतात की त्रेतायुग छान आहे, कोणी म्हणतात द्वापार युग छान आहे. पण आम्ही तिघांचं जेव्हा मतभेद होता त्याच्यामध्ये कलियुग नव्हता. कलियुग म्हणजे सगळ्यात वाईट काळ. का, दुष्ट प्रवृत्ती सगळ्यात छान, सगळ्यात जास्ती, सगळ्यांच्या हृदयामध्ये दुष्ट प्रवृत्ती, कोणी नाही त्याच्यातून वाचलाय. तर शास्त्रामध्ये एक वर्णन आहे, सत्ययुगामध्ये वाईटपणा आणि चांगुलपणा हे वेगवेगळ्या ग्रहांवर होता. असुर लोक वेगळ्या ग्रहांवर राहायचे आणि देवता लोक वेगळ्या ग्रहांवर राहायचे, आणि म्हणून त्यांच्यामध्ये जेव्हा युद्ध व्हायचं ते अंतरिक्षामध्ये व्हायचं. त्रेतायुगामध्ये चांगुलपणा आणि वाईटपणा एकाच ग्रहावर आला पण वेगवेगळ्या भूखंडामध्ये आला. जसं अयोध्या आहे आणि लंका आहे, एकाच ग्रहावर आहे पण वेगवेगळे आहे. त्याच्यानंतर द्वापार युगामध्ये वाईटपणा आणि चांगुलपणा अजून जवळ आला, तर तो फक्त एका ग्रहावर आणि एका भूखंडामध्ये नाही आला, एका परिवारात आला. दोन भाऊ आहेत, धृतराष्ट्र आणि पांडू, आणि एकाच परिवारामध्ये वाईटपणा आला. आणि आता त्याचं पुढचं पाऊल काय, तर उरलं आता एक, तर म्हणतात कलियुगामध्ये वाईटपणा आणि चांगुलपणा एका व्यक्तीमध्ये. कधी कधी आपण पण युधिष्ठिरासारखे बोलतो आणि नंतर कधी कधी दुर्योधनासारखे वागतो. तर म्हणतायत की कलियुगाला तर आम्ही मोजतच नाही. कलियुग म्हणजे मोस्ट युजलेस. आमचा जो मतभेद होता सत्य त्रेता द्वापर होता, आणि ते आम्ही विचारायला आलो की सत्य सगळ्यात चांगला, द्वापर की त्रेता, आणि तुम्ही म्हणताय कली साधू कली साधू, त्याचं काय. तर तेव्हा व्यास ऋषी म्हणतात सत्ययुगामध्ये 10 वर्ष कठोर तपस्या करून जी पुण्याई, जी आध्यात्मिक प्रगती मिळायची तीच त्रेतायुगामध्ये 1 वर्ष जर यज्ञ करले तर मिळायची. तीच पुण्याई किंवा तीच प्रगती द्वापार युगामध्ये 1 महिना जर परमेश्वराची खूप मोठी दीर्घकालीन काही आपण पूजा केली तर मिळायची. आणि तेवढीच आध्यात्मिक प्रगती, तीच पुण्याई जर कलियुगामध्ये 1 दिवस आणि 1 रात्र अर्थात 24 तास नाम संकीर्तन केलं तर मिळते. म्हणून मी विचार करत होतो, कुठे 10 वर्ष ध्यान, कुठे 1 वर्ष यज्ञ, कुठे 1 महिना मूर्तीपूजा, आणि कुठे 1 दिवस फक्त नाम घ्यायचंय. म्हणून मी म्हणालो कली साधू कली. बाय द वे, तुमचा प्रश्न मुळात काय होता, मुळात प्रश्न काय होता, कुठला काळ चांगला आहे कमीत कमी वेळामध्ये जास्तीत असेल. तर तो म्हणाले तुमच्या या उत्तरामध्ये आमच्या त्या प्रश्नाचं पण उत्तर मिळालं. तर हे संभाषण पराशर मुनी मैत्रियांना सांगतात. तर हे विष्णू पुराण होतं, पण हे कोणी आपल्याला सांगितलं नाही की हे दिलंय. भगवद्गीतेच्या 10व्या अध्यायामध्ये श्लोक क्रमांक 25 मध्ये श्रीकृष्णांनी भगवद्गीतेमध्ये सांगितलंय यज्ञानाम जप यज्ञोस्मी. सर्व यज्ञांमध्ये श्रेष्ठ यज्ञ काय आहे, नाम जप यज्ञ. तो आहे गीतेमध्ये, पण त्या श्लोकाला ओपेनहायमरनी नाही सांगितलं. का नाही, कारण तो दिसायला इतका सिंपल आहे. जपयज्ञ हे हरे कृष्ण राम कृष्ण हरे श्रीराम जय, इतकी शक्ती आहे त्याच्यामध्ये. हो आहे. का माहिती आहे, कारण ते परमेश्वराचं प्रतिनिधित्व नाही करत आहे. इट इज नॉट सिम्बॉल ऑफ कृष्णा, इट इज कृष्ण. ते श्रीकृष्णांचा संकेत नाहीये. परमेश्वराचं नाम आहे ते परमेश्वराचं संकेत नाहीये. परमेश्वर स्वयं, खुद्द म्हणतो ना आपण, ते परमेश्वर स्वयं आहेत. तर परमेश्वरामध्ये जितकी शक्ती आहे ती त्या नामामध्ये आहे, पण बाकी सगळ्या ज्या गोष्टी आहेत ते सांकेतिक आहेत, संकेत आहेत. तर विचार करा, या सगळ्या तत्वांना जर आपण बघितलं तर एक लक्षात येतं, आपल्याला खरे कृष्ण कोणी सांगितलंच नाही.
तर खरे कृष्ण जर आपल्याला सांगायचे असेल तर ते आता कोणाची जबाबदारी आहे? भक्तांची जबाबदारी आहे. कारण भक्तांना पण जर योग्य मार्गदर्शन नाही मिळालं, मग भक्त तरी त्यासाठी कोणतरी शुद्ध लागतात. मग तुकाराम महाराज वगैरे लागतील की ज्यांना लहानपणापासून कोणी प्रदूषित करूच नाही शकत, पण ते पण कमी असतात. म्हणून श्रीकृष्ण म्हणाले, मला आता स्वतः या जगात येऊन माझ्या अमाप शक्तीचा वापर करायचा आहे. पण आतापर्यंत मी माझ्या अमाप शक्तीचा वापर काय केला? राक्षसांना ठार मारण्यासाठी. हिरण्यकश्यपूला आतमध्ये नाही मारू शकत, बाहेर नाही मारू, दिवसा नाही. तर अशा हिरण्यकश्यपूला जर चिरफाड करायला अमाप शक्ती पाहिजे. रावणाला देवता पण काय करू नाही शकत, तर त्या मारायला अमाप शक्ती पाहिजे. पण आतापर्यंत मी जी अमाप शक्ती वापरली, अस्त्र शस्त्रांची जी अमाप शक्ती वापरली, त्याच्याने व्यक्ती मरण पावला, पण ते वाईटपणा मरण नाही पावलं अजून. यावेळेस मला माझ्या अमाप शक्तीचा वापर करायचा आहे. लोकांना नाही मारायचंय, मला व्यक्तींना नाही मारायचंय. प्रत्येक व्यक्तीच्या हृदयामध्ये जो रावणत्व बसलाय, हिरण्यकश्यपूत्व बसलाय, शिशुपालत्व बसलाय, त्या शिशुपालत्वाला मारायचंय मला, हिरण्यकश्यपूत्वाला मारायचंय मला, रावणत्वाला मारायचंय. या भावनेने जेव्हा परमेश्वर या जगात येतात तेव्हा ते परमेश्वराच्या भावनेत येत नाहीत, ते परमेश्वराच्या त्या रूपात येत नाहीत, ते एका भक्ताच्या रूपात येत. का? तर भक्ताकडे खूप दया भावना आहे, परमेश्वराकडे खूप शक्ती आहे. पण ह्या दोन शक्ती जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्या व्यक्तीकडे काय होतं? अमाप शक्ती, पण अमाप दया, अमाप करुणा, अमाप परमेश्वरावर जे लांछन केलंय ते साफ करण्याची क्षमता, ते साफ करण्याची जिद्द, ते साफ करण्याची इच्छा. अजून एक घटना आहे जी 5000 वर्षापूर्वी घडली, तिथे पण आपण जाऊया, मग आपल्याला संदर्भ लागेल. श्रीकृष्णांच्या सर्वात जवळचे भक्त कोण? सगळ्यात निर्मळ प्रेम करणारे भक्त कोण? तर वृंदावनवासी यशोदा, नंद महाराज. त्यामध्ये पण कमीत कमी नंद महाराजांचं नातं आहे त्यांच्याशी वडील म्हणून, यशोदा माईचं त्यांच्याशी नातं आहे आई म्हणून. पण गोपिकांचं काय नातं आहे त्यांच्याशी? तर जेव्हा गोपिकांनी श्रीकृष्णांवर निर्मळ प्रेम केलं, तर तेव्हा एका अर्थाने त्यांनी किती मोठी रिस्क घेतली, त्यांनी किती मोठा धोका पत्करला. का? त्यांच्या त्या प्रेमाला समाजामध्ये अजिबात स्थान नाहीये. त्या प्रेमाला समाजामध्ये वाईट नाव आहे, की तुझं लग्न नाही झालंय त्या मुलाशी तरी तुझं प्रेम काय त्या मुलावर, राईट? तर म्हणून त्या गोपिकांनी जेव्हा श्रीकृष्णांवर प्रेम केलं, किती मोठा धोका पत्करला की त्यांच्या चारित्र्यावर पण कोणीतरी वाईट बोलू शकतं. आणि आजही त्यांच्याबद्दल वाईट बोलणारी लोक आहेत. रखुमाईच्या प्रेमाला कोण काय बोलतील, कारण लग्न झालंय. पण राधाच्या प्रेमाला चुकीचं नाव ठेवणारे, ज्यांना अजून लक्षात येत नाही की सत्य, आहेत ना लोक. पण राधा काय म्हणते, जरी माझ्यावर हे नाव माझं खराब झालं आणि लोकांना लक्षात नाही आलं तरी मला फरक नाही पडत. मेन काय, माझं लग्न नाही झालं तरी झालं, पण माझं प्रेम श्रीकृष्णांवर आहे, ते अटींवर अवलंबून आहे, की तू माझ्याशी लग्न करशील का तरच मी तुझ्यावर प्रेम करीन. विना अट प्रेम केलं तर ते प्रेम आहे ना. अटींवर जर आधारित प्रेम असेल तर त्याला प्रेम नाही म्हणत, मग त्याला बिझनेस म्हणतात. अशा प्रकारे निर्मळ विना अटीचं प्रेम करून एक दिवशी श्रीकृष्णांनी सर्व परीक्षा घेण्यासाठी बासुरी वाजवली. आणि त्या बासुरी वाजवून सर्व गोपिकांना मध्यरात्री त्यांनी वृंदावनात बोलवलं. तर कोणी घरी आहेत, कोणी झोपले आहेत, पण त्या गोपिकेला त्या बासुरीच्या त्या ध्वनीतून त्यांचं नाव ऐकू आलं. तर त्यांना एक लक्षात आलं की श्रीकृष्ण मला बोलवत आहेत. तर कसे तरी नाजूक पावलाने कोणीतरी गेले. कोण जेव्हा जात होते तेव्हा त्यांचे नवरे उठले, म्हणजे तू रात्री कुठे चाललीस? ते म्हणाले, नाही मला जायचंय, परत तुला मी घरी घेणार नाही. अर्ध्या रात्री त्यांना ऐकूच नाही आलं ते. अशा प्रकारे सगळ्या बंधनांना तोडून या गोपिका श्रीकृष्णांना भेटायला अर्ध्या रात्री गेल्या. आणि जेव्हा या सगळ्या गोपिका गेल्या तेव्हा श्रीकृष्ण त्यांना काय म्हणतायत, मी तर बासुरी वाजवत होतो, पण तुम्ही सुसंस्कृत परिवारातल्या महिला आहात, तुम्ही अर्ध्या रात्री इथे काय करताय? आणि मग म्हणतात, या जंगलामध्ये लांडगे असतात, या जंगलामध्ये क्रूर प्राणी आहेत, या जंगलामध्ये कधी कधी डाकू चोर असतात. जर तुमच्यासोबत कधी काही वाईट झालं तर कोण जबाबदार आहे? म्हणून माझी तुम्हाला एक विनंती आहे, तुम्ही परत जा.
तर तेव्हा त्या गोपिका डोळ्यातून अश्रू वाहत वाहत म्हणतात, श्रीकृष्ण, तुम्ही आम्हाला हाक मारली म्हणून आम्ही आलो, नाही तर आम्ही असं कधीच येत नाही. आणि तुम्ही हाक मारली, तुमच्या त्या हाकेला दाद देण्यासाठी आज आम्ही इकडे आलोय. आणि तुम्ही आता परत आमची ती कुठपर्यंत परीक्षा बघणार आहात आम्हाला? आमची ऑलरेडी आमची परीक्षा झाली आणि आता तुम्ही म्हणता की परत जा, तर कृपया इतक्या क्रूरपणे वागू नका. तर तेव्हा श्रीकृष्णांना इतकं त्यांना दुखलं ते. तर श्रीकृष्णांना म्हणतात, या जगामध्ये 3 प्रकारचे लोक असतात. म्हणतात, एक लोक असतात जे जितकं एक व्यक्ती त्यांच्यावर प्रेम करेल तेवढंच ते व्यक्ती त्यांच्यावर प्रेम करतात. जितकं प्रेम करतात तेवढं प्रेम करतात. दुसरे व्यक्ती असतात ते म्हणतात, कोणी प्रेम केलं नाही केलं पण हे आपले मन मोकळेपणाने प्रेम करतात. आणि तिसरे व्यक्ती असतात ते योग्य प्रतिसाद देत नाहीत. तो एक आहे योग्य मात्रेमध्ये प्रतिसाद, जास्ती प्रेम केलं तर जास्ती प्रतिसाद. एक आहे त्यांना कोणी काय केलं ते नाही माहिती पण हे प्रेम करतात. आणि तिसरं आहे की त्यांनी जरी प्रेम केलं तरी हा व्यक्ती काय प्रेम नाही करत. तर गोपिका त्यांना विचारतात, तुम्ही कुठल्या विभागात आहात? ऍक्च्युली त्यांना काय म्हणायचं आहे, यू बिलॉंग टू द 3rd कॅटेगरी. जो पहिला व्यक्ती आहे जो जितकं प्रेम केलं तो होतो. ऍक्च्युली प्रेम आहे ना, हे जितकं केलं आणि तितकं जर प्रतिसाद दिला तर त्याला प्रेम म्हणतच नाही, त्याला बिझनेस म्हणतात. प्रेमाला तुम्ही मोजायला लागले तर ते प्रेम नाहीये. तर म्हणून गोपिका काय म्हणतायत, जर तुम्ही म्हणालात की मी पहिला आहे तर तरी तुम्ही फसले. दॅट डज नॉट मीन लव्ह. मेजरमेंट चालू आहे. तुम्ही माझ्यासाठी काय केलं, मग मी तुझ्यासाठी काय केलं, मग ते इक्वल असेल थोडं कमी असेल तर ठीक आहे, एवढंसं करतो, त्याला प्रेम नाही म्हणत. आणि दुसरं जे आहे ते काय, समोरच्यानी कितीही केलं नाही केलं तरी हा करतो. ते म्हणतात, तुम्ही तर त्या कॅटेगरीमध्ये दिसत नाही का? आम्ही एवढं सगळं तुमच्यासाठी केलंय, आमचं नाव समाजामध्ये खराब झालंय आणि आता येऊन हेच ऐकायचं होतं की तुम्ही इथे काय करताय म्हणून. तर त्यांना ऍक्च्युली श्रीकृष्ण सांगायचं होतं, तुम्ही ज्या प्रकारे आमच्याशी वागताय आम्हाला खूप वाईट वाटतंय आणि तुम्ही 3ऱ्या श्रेणीमध्ये आहात. तुम्ही कृतघ्न व्यक्ती आहात. त्यावेळेस श्रीकृष्ण काय म्हणतात माहितीये? श्रीकृष्ण म्हणतात, तुमच्या या प्रेमाला मी परीक्षा घेत होतो. कोण किती हुशार आहे ते जर समजून घ्यायचं असेल तर मास्तर काय करतात, एक नॉर्मल परीक्षाचे सगळ्यांसाठी त्याच्यातून एकाला 90% मार्क मिळाले. तर ऍक्च्युली त्यांनी कॉपी केलं की बाय चान्स एकदा याला 90 मिळाले की खरोखर यांनी अभ्यास केलाय. त्यासाठी काय करायला लागेल, अजून एक परीक्षा घ्यायला लागेल आणि ती अजून कठीण असेल, त्याच्यामध्ये पण चांगले मार्क मिळाले, परत अजून अजून. सो श्रीकृष्णांनी बघितलं की हे म्हणतायत की यांनी एवढं केलं तर यांची अजून कठोर परीक्षा, अजून कठोर परीक्षा, अजून कठोर परीक्षा. जसं सोन्याला जितकं आपण अग्नीमध्ये ठेवलं तर ते इतकं चमकतं, अजून चमकणार, अजून चमकणार. तसं श्रीकृष्णांनी या गोपिकांच्या परीक्षा घेतल्या आणि ही जी परीक्षा होती ती त्यांची पराकाष्ठेची परीक्षा होती. तेव्हा जेव्हा गोपिकांनी हात जोडून म्हणाले की तुम्ही कुठल्या विभागात आहे, तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले, मी खरं सांगू, मी या 3ही विभागात नाहीये, माझा 4था विभाग आहे. काय माहितीये, कोण मला जितकं प्रेम करतात तितकं त्यांचं ते निर्मळ प्रेम जे आहे ते अजून शुद्ध करण्यासाठी मी सुरुवातीला त्यांना प्रतिसाद देत नाही. म्हणून श्रीकृष्णांना जर प्रसन्न करायचं असेल, दीर्घ काळ साधना करायला लागते, वेळ लागतो. पण एकदा जर का त्यांना प्रसन्न केलं, एकदा जर ते तुमच्यावर खुश झाले तर मग ते नातं लहान सहान गोष्टीने तुटत नाही. पण ज्याच्यासोबत आपलं नातं फास्ट जुळतं ते फास्ट तुटू पण शकतं. हे नात्यांचं एक सायन्स आहे या जगामध्ये. पण ज्यांच्याशी नातं जोडण्यासाठी खूप वर्ष लागले, खूप मेहनत लागली, ते तुटायला पण खूप वेळ लागतं. तर श्रीकृष्ण काय म्हणतात, माझा स्वभाव वेगळा आहे. माझा स्वभाव असा आहे, जर कोणी माझ्यावर प्रेम करतं तर मी त्यांना अशी परीक्षा घेतो की त्या परीक्षेमध्ये त्यांच्या त्या श्रद्धेची इतकी परीक्षा होते की साधारण जर माणूस असेल आणि त्या साधारण माणसाची जर साधारण श्रद्धा असेल तर तो म्हणतो आम्हाला या भक्ती मार्गामध्ये राहायचंच नाहीये. जर आपण तुकाराम महाराज ह्या चित्रपट बघितलं तर तुकाराम महाराज चित्रपट बघून सुरुवातीचे जे काही 2 तासामधले 1.5 तास आहेत ते बघून आपल्या मनात हा प्रश्न येऊ शकतो की तुकाराम महाराज एवढे निर्मळ भक्त आहेत, एवढे शरणागत भक्त आहेत, पण त्यांच्या जीवनामध्ये त्यांना बायकोनी कधी नीट म्हटलं नाही, त्यांच्या परिवाराने कधी त्यांना नीट बघितलं नाही, गावातल्या लोकांनी त्यांना वेडा म्हणून बघितलं, त्यांना किती वेळा फसवण्यात आलं, गरिबीनी त्यांना कधी सोडलं नाही. तर कधी कधी आपल्या मनाचा प्रश्न येतो की जर परमेश्वराची भक्ती करून हे होणार असेल तर कॅन आय बी एक्सक्युज्ड? थोडंसं
नंतर आपण ह्याच्यावर विचार करूया, पण मला भक्ती नाही करायची आहे. तर श्रीकृष्ण म्हणतात, ज्यांना खरोखर मी पाहिजे, माझ्या हातात जे आहे ते नाही पाहिजे, माझ्या पायाजवळ जी लक्ष्मी आहे ती नाही पाहिजे, मी पाहिजे, त्यांची मी कठोर परीक्षा घेतो. आणि कशी घेतो ती? की मला हाक मारण्याशिवाय त्यांच्याकडे काही पर्यायच नाही उरत. का? कारण ते इतकी परिस्थिती वाईट होते की त्यांना कोणी मदत नाही करत, त्यांची कोणी साथ नाही देत. मग तेव्हा केवळ त्यांना लक्षात येतं की परमेश्वरच केवळ माझे आहेत. मग परमेश्वराला हाक मारतात, परमेश्वराचं नामचिंतन करतात. तर म्हणतात ती म्हणजे ते प्रेम अजून घट्ट अजून घट्ट अजून घट्ट करण्यासाठी कधी कधी मी माझ्या भक्तांच्या जीवनात असं आणतो. म्हणून मी या त्यांनी तिन्ही विभागात नाहीये. मग तेव्हा गोपिका काय म्हणतात? वय म्हणतात, तुम्ही म्हणताय की तसे आहात तुम्ही, पण याच्यामध्ये आमची काय चूक आहे? आम्ही तर नेहमी आमचं सर्वस्व तुम्हाला अर्पण केलं. तेव्हा एक अशी घटना घडली जी तुमच्या समोर मला सांगायची. ऑल दिस वॉज प्रिपरेशन फॉर दिस पॉइंट. तर जेव्हा गोपिकांनी म्हटलं आमची काय चूक झाली, आम्ही तर एक क्षण पण कोणाचा विचार नाही केला, आम्ही तर नेहमी तुमचा नेहमी विचार केला, तरी तुम्ही आमची एवढी परीक्षा का घेतली? तेव्हा श्रीकृष्ण काय म्हणाले माहिती? श्रीकृष्ण म्हणाले, न पारयेहम निरवद्य संयुजाम. म्हणाले, आपण आयुष्यभर कुठल्याही धर्मामध्ये, हिंदू धर्म असेल, इतर पण धर्म आहे ज्याच्यामध्ये परमेश्वराची एक व्याख्या आहे. आजपर्यंत जी परमेश्वराची आपण व्याख्या ऐकली ती काय? की आपण नेहमी चुकतो आणि जेव्हा परमेश्वरासमोर जाऊन माफी मागतो तेव्हा परमेश्वर आपल्याला माफ करतात. पहिल्यांदा या सर्व अस्तित्वामध्ये एक अशी घटना घडली जेव्हा गोपिकांच्या शुद्ध प्रेमामुळे त्यांची परीक्षा बघण्यासाठी जेव्हा श्रीकृष्णाने ते टेम्परेचर वर केलं, अजून कठीण परीक्षा, अजून कठीण अजून कठीण जेव्हा केली, एक असं क्षणाला जेव्हा गोपिकांनी म्हटलं, हे तुम्ही गरजे पलीकडे नेताय, म्हणजे मारून टाकणार की काय? अजून आता काय उरलंय? सगळं आमचं आयुष्य उद्ध्वस्त झालंय, आता तुम्ही पण आम्हाला मारलं तर हे योग्य नाहीये. परमेश्वर अयोग्य आहेत हे सांगणारे एकच व्यक्ती आहेत, गोपिका. आणि कदाचित परमेश्वर अयोग्य ते सांगणारे अजून लोक असतील, पण ते स्वीकार करून त्या व्यक्तीला शिक्षा न देणारे फक्त एकच घटना घडली आहे ती. तर या घटनेमध्ये जे ते घडलं, जे आजपर्यंत कधी घडलं नाहीये आणि पुढे कधी घडणार नाहीये. गोपिकांनी जेव्हा हे सांगितलं, याच्या पुढे नेऊ नका, कारण तुम्हाला वाईट नाव मिळेल की तुम्ही तुमच्या चांगल्या प्रामाणिक भक्तांची इतकी जास्ती परीक्षा नेली की तुम्ही त्यांना मारून टाकलं. एक क्षण आता याला पुढे नेऊ नका. आणि ती चूक किंवा तो जो त्यांच्याकडून एक काय म्हणू कॅल्क्युलेशन मध्ये मिस्टेक झाली ना, ती ते म्हणतात तुम्ही गरजे पलीकडे परीक्षा घेतली आमची, हे स्वीकारण्यासाठी मोठं मन लागतं ना. तर श्रीकृष्ण म्हणाले, मला माफ करा, मी तुमचं हे ऋण कधी फेडू शकणार नाही. आणि पुढच्या ओळीमध्ये म्हणतात, विबुधा आयुषा अपि. विबुधा आयुषा अपि म्हणजे ब्रह्मदेवांचं जे आयुष्य आहे, ब्रह्मदेवांचं आयुष्य किती आहे ते सांगतो. सत्य, त्रेता, द्वापर आणि कली हे चारी युग मिळून 43,20,000 वर्ष होतात. एक चतुर्युग म्हणजे 43,20,000 वर्ष. ब्रह्मदेवांचे 12 तास म्हणजे 1000 चतुर्युग. आणि तशी त्यांची रात्र आहे. 8व्या अध्यायामध्ये तो श्लोक आहे, सहस्त्र युग पर्यंतम अर्हद्यत ब्रह्मणो विदु. ब्रह्मदेवांचे 12 तास म्हणजे आपले 1000 चतुर्युग. तशी एक रात्र, अशा एक दिवस झाला. अशा प्रकारे 100 वर्ष जगतात ब्रह्मदेव त्यांच्या ग्रहावर. तर श्रीकृष्ण म्हणतात, तुम्ही ज्या प्रकारे निर्मळ प्रेम माझ्यावर केलंय ते ऋण मी ब्रह्मदेवांच्या संपूर्ण आयुष्यामध्ये जरी प्रयत्न केले तर मी फेडू नाही शकत, मला कृपया माफ करा. तर श्रीकृष्णांना लाजवणारे, श्रीकृष्णांना हे सांगणारे की तुम्ही खूप जास्ती परीक्षा घेतली, एवढी परीक्षा घेऊ नका, एकच व्यक्ती आहेत, ते आहेत गोपिका. तर त्या दिवशी जेव्हा श्रीकृष्णांनी हे शब्द उच्चारले, मी तुमचं ऋण कधी फेडू नाही शकत, त्या दिवशी श्रीकृष्णांचा भगवद्गीतेतला एक श्लोक खोटा पडला. जनरली आजपर्यंत मी जेव्हा पण तुमच्यासमोर प्रवचन बोललो आहोत किंवा इतर पण लोक कोणी म्हणतील, जर तुम्ही त्या प्रवचनकाराला विचारलं, गीतेवरच्या प्रवचनकाराला, किंवा भगवद्गीतेतला कुठला तरी श्लोक खोटा आहे का, भगवद्गीतेतला कुठला तरी श्लोक चुकीचा आहे का, तर काय म्हणतील ते प्रवचनकार? ऑफकोर्स नॉट. पण आज मी तुमच्या समोर
श्रीकृष्णाच्या समोर एक सांगतोय, एक श्लोक श्रीकृष्णांचा खोटा पडला. या घटनेमध्ये ही जी घटना सांगितली, जी रात्री वृंदावनात झाली गोपिकांसमोर, त्याच्यामध्ये ये यथा माम प्रपद्यन्ते, तुम्ही जेवढं मला प्रेम कराल तेवढं मी प्रतिसाद देईन, तो खोटा पडला. का? कारण श्रीकृष्ण म्हणे मी कमी पडलो, मी तुमच्यावर निर्मळ प्रेम करू नाही शकलो. का माहितीये? माझ्या आयुष्यात, माझ्या मनात, माझ्या हृदयामध्ये भरपूर लोक आहेत. माझ्या हृदयामध्ये माझी आई पण आहे, माझ्या हृदयामध्ये माझे वडील पण आहेत, माझ्या हृदयामध्ये बलराम पण आहे, माझी बहीण सुभद्रा पण आहे. राईट? तर परमेश्वराचा रोल काय आहे? परमेश्वर कोणाचे वडील नाही आहेत सांगणार? परमेश्वर कोणाचे वडील नाही आहेत, फक्त नंद महाराज आणि यशोदा माईचे. पण आत्मा येतो त्या रोलमध्ये, पण तो बेसिकली परमेश्वर वडील सगळ्यांचे आहेत. त्याच्यामुळे वडील सगळ्यांची काळजी घ्यायला लागते ना. तर जेव्हापर्यंत परमेश्वरच्या रोलमध्ये असतात त्यांना सगळ्यांचा विचार करावा लागतो. नास्तिकांचा विचार पण करावा लागतो, आस्तिकांचा विचार पण करावा लागतो. निराकार जे बोलतात त्यांना पण खाऊ कोण घालतंय? ते श्रीकृष्ण खाऊ घालतात. भक्तांचा विचार कोण करतात? श्रीकृष्ण. तर म्हणून परमेश्वराच्या रोलमध्ये, वडिलांच्या रोलमध्ये त्यांना सगळ्यांची काळजी घ्यायला लागते. पण भक्ताच्या मनामध्ये कोण असतात? भक्ताच्या मनामध्ये एकमार्गी प्रेम असतं फक्त. तुकाराम महाराजांना जर विचारलं तुमच्या हृदयामध्ये कोण आहे, तर तुकाराम महाराज काय म्हणतील? तुकाराम महाराज म्हणतील फक्त विठ्ठल. तर श्रीकृष्ण काय म्हणाले त्या दिवशी गोपिकांना, जेव्हा सॉरी म्हणाले, न पारयेहम, मी नाही तुम्हाला ऋण फेडू शकत, तेव्हा काय म्हणाले? तेव्हा त्यांच्या हृदयामध्ये एक इच्छा निर्माण झाली. ती इच्छा काय होती? यांनी माझ्यावर एक मार्गी प्रेम केलं. त्यांच्या हृदयामध्ये, त्यांच्या जीवनामध्ये अजून कोणी नाहीये, मी तसं नाही करू शकलो. तर कुठेतरी त्यांना ते वाईट वाटलं. त्या दिवशी त्यांनी ठरवलं, मी आता जेव्हा येणार तेव्हा मी पण एकमार्गी प्रेम करणार. मी जेव्हा आता येणार तेव्हा मी केवळ एका व्यक्तीचं ध्यान करणार, केवळ चिंतन करणार. आणि एकमार्गी प्रेम करताना जीवनामध्ये जे कष्ट होतात, एकमार्गी प्रेम करताना लोक जे आपलं हसू करतात आणि म्हणतात हा वेडा झाला, आता फक्त कृष्णाचंच नामस्मरण करतो. अरे चोखा मेळा असेल, नामदेव असतील, हे सगळे जे साधू संत आहेत, यांना त्या काळी, आज आपण त्यांचे पूजा करतो, आज आपण त्यांना म्हणतो संत नामदेव, संत ज्ञानेश्वर, संत. त्या काळी त्यांची काय सामाजिक परिस्थिती होती, त्या काळी त्यांना वेळ. सो श्रीकृष्ण म्हणाले, माझे भक्त लोक जेव्हा माझं एकट्याचं नामचिंतन करतात तेव्हा त्यांच्यावर जे अनुभव होतात की लोक त्यांचं हसू करतात, ते कष्ट मी कधी अनुभवले नाहीयेत. म्हणून मी ऋणी आहे, माझ्या भक्तांचा मी ऋणी आहे. एवढे सगळे अनुभव सहन करून माझे भक्त माझं नामस्मरण कधी सोडत नाही. पण मी पूर्ण जगाची चिंता करत असतो. पुढच्या वेळेस मी जेव्हा येईन तेव्हा परमेश्वराच्या भावनेत नाही येणार. पुढच्या वेळेस जेव्हा मी येईन तेव्हा एका भक्ताच्या भावनेत येईन. आणि भक्ताच्या भावनामध्ये केवळ जसं गोपिकांनी फक्त एक मार्गी प्रेम केलं, तसं मी पण एक मार्गी प्रेम करीन. आणि ते एक मार्गी प्रेम करताना जे काही कष्ट, जे काही ऐकायला लागतं, ते मी पण ऐकेन. लोक कदाचित मला वेड्यात काढतील, लोक कधी माझ्याबद्दल काहीतरी चुकीचं बोलतील, ते मी जेव्हा अनुभवीन, त्याच्यातून, त्या प्रवासातून मी जेव्हा जाईन, तेव्हा कुठेतरी गोपिकांच्या ऋणाला मी परत फेडण्याचा प्रयत्न करीन. म्हणून परमेश्वराच्या अवतारांचे वेगवेगळे श्रेणी आहेत. एक आहे लीला अवतार. तर आपण जे 10 अवतार म्हणतो ते लीला अवतार. मत्स्य, कूर्म, वराह, नरसिंह, वामन, परशुराम, राम, आणि मग बुद्ध आणि कल्की मध्ये बलराम. तसे एक युग अवतार म्हणून पण श्रेणी असते. युग अवतार म्हणजे त्या युगामध्ये काय आपण प्रक्रिया स्वीकारावी जेणेकरून आपल्याला परमेश्वर मिळतील. तर सत्ययुगाची काय प्रणाली सांगितली मी? ध्यान. त्रेतायुगामध्ये काय प्रणाली सांगितली? यज्ञ. द्वापर युगामध्ये काय सांगितली? मूर्ती पूजा. आणि कलियुगामध्ये काय सांगितली? नाम कीर्तन. तर सत्ययुगामध्ये कोणीतरी येऊन सांगायला लागेल ना की या युगामध्ये ध्यान करा. पण नारद मुनी काय करत असतात? नारद मुनी सत्ययुगामध्ये पण नामकीर्तन करत असतात. नारद मुनी कधी ध्यानाला नाही बसत. का? त्यांना म्हणतात तुका म्हणे सोपी केली पायवाट. तुका म्हणे सोपी केली. तर नारद मुनी काय म्हणतात? मी कशाला ध्यान करू, मला ती पायवाट माहिती आहे ना सोपी केलेली. तर म्हणून ज्यांना माहितीये ते तर सत्य त्रेता द्वापार मध्ये पण नामकीर्तन करतात. पण कमीत कमी या नामकीर्तनाला
इतकं फेमस नव्हतं केलं. तर कलियुगामध्ये हे नामकीर्तन, तुकाराम आहे, नामकीर्तन नामकीर्तन नामकीर्तन. तसं युग धर्म हा युग अवतार देतो. तर म्हणून परमेश्वर श्रीकृष्ण जेव्हा या कलियुगामध्ये येतात तेव्हा युग अवतार म्हणून येतात. तर ते युग अवतार कोण आहेत? तर श्रीमद भागवताच्या 11व्या स्कंदामध्ये करभाजन मुनी आहेत आणि निमी आहेत, यांचं एक संभाषण दिलंय. तर निमी म्हणतात, या 4 युगामध्ये जे 4 युग अवतार आहेत त्यांच्याबद्दल तुम्ही मार्गदर्शन करणार का? तर ते सत्ययुगाबद्दल सांगतात, त्रेतायुगाबद्दल सांगतात, द्वापार युगाबद्दल सांगतात, आणि जेव्हा कलियुगाबद्दल सांगतात तेव्हा म्हणतात कृष्ण वर्णम त्विषा अकृष्णम सांगोपांगास्त्र पार्षदम यज्ञै संकीर्तनै प्रायैर यजंतीही सुमेधस. एकेका ओळीमध्ये सांगतो. म्हणतात कृष्ण वर्णम, तर हे जे वर्ण आहेत कृष्ण, ते वारंवार कृष्ण कृष्ण नाम संकीर्तन करतात. ते स्वतः युग अवतार आहे, ते कृष्णच आहेत, पण ते नेहमी तोंडाने कृष्ण कृष्ण बोलत असतात. त्विषा अकृष्णम, त्यांचा जो रंगकांती आहे शरीराचा तो अकृष्णम आहे. कृष्ण म्हणजे सावळा, त्याचा अपोजिट आहे, म्हणजे उज्ज्वळ आहे. म्हणजे सोनेरी नाही लिहिले पण उज्ज्वळ आहे. संग उपअंग अस्त्र पार्षदम, जसं श्रीकृष्णांचं अस्त्र काय? सुदर्शन चक्र. रामचंद्रांचं अस्त्र काय? धनुष्यबाण. नरसिंहांचं अस्त्र काय? त्यांचे नख. तसं या अवताराचे पण काहीतरी अस्त्र असायला पाहिजेत. तर या अवताराचे अस्त्र काय आहेत? या अवताराचं अस्त्र आहे त्याचं नाम. जसं मी सांगत होतो, रामाने रावणाला मारलं, श्रीकृष्णांनी शिशुपालाला मारलं. मग हे जे अवतार आहेत हे नामाच्या अस्त्राने काय मारतील? रावणत्व मारतील. तर जेव्हा आपण नाम घेतो तेव्हा आपल्यातला जो वाईटपणा आहे, जे दुर्गुण आहेत ते नष्ट होतात. आणि लोक मला म्हणतात का कोणास ठाऊक, जेव्हापासून नाम सुरू केलंय तेव्हा ह्या गोष्टी आपोआप माझ्या जीवनातून निघून गेल्या. आपापल्या परीने आपापल्या जीवनामध्ये जे काही आपले असतील गोष्टी, पण सगळ्यांच्या जीवनामध्ये एक अनुभव येतो की ते गोष्टी आता मला करावीशीच नाही वाटत. तर का? कारण आपण नाम घेतोय, तर नामाचा प्रभाव आहे, आपलं काही नाही त्याच्यामध्ये. तर म्हणून कृष्ण वर्णम त्रिषा कृष्णम सांगो पांगास्त्र पार्षदम, तर अस्त्र आहे हरिनाम. आणि त्यांचे जे 2 हात आहेत ते कोण आहेत? त्यांचे भक्त आहेत. तर त्यांचं नाम संकीर्तन ऐकणारे जे व्यक्ती आहेत ते त्यांचे 2 त्या अस्त्राला त्याचा वापर करण्यासाठी, जसं हात असतो सुदर्शन चक्र किंवा धनुष्यबाण चालवण्यासाठी पण हात असतो, तसं या हरिनामाच्या अस्त्राला या जगामध्ये प्रसारित करण्यासाठी आणि सर्वांच्या हृदयामध्ये जो वाईटपणा आहे त्याला नष्ट करण्यासाठी कोण मदत करतील? त्यांचे हात कोण आहेत? त्यांचे जवळचे भक्त. आणि म्हणतात यज्ञै संकीर्तनै प्रायैर, हे जे अवतार आहेत हे कुठलं यज्ञ करतात? संकीर्तन यज्ञ करतात. बाकीच्या यज्ञांमध्ये आपण आहुती टाकतो, काय टाकतो? काहीतरी पदार्थ टाकतो. या संकीर्तन यज्ञामध्ये काय आहुती टाकायला लागते आपल्याला? वेळ. आपण जेव्हा नाम जप करतो त्याच्यामध्ये अर्धा तास 1 तास आपण जितका जप करतो त्याप्रमाणे वेळ लागेल. सगळ्यात महागडी गोष्ट या जगामध्ये काय असेल? पैसे तर कमवू शकतो, वस्तू तर कमवू शकतो, पण विचार करा या कलियुगामध्ये आपण परमेश्वराला काय पवित्र गोष्ट देणार? अन्न पवित्र नाहीये, पाणी पवित्र नाहीये, आपले विचार पण पवित्र. आपण जेव्हा प्रार्थना करतो, हे परमेश्वरा, कुठेतरी नकळतपणे स्वार्थ निघतोच त्या प्रार्थनेमध्ये पण, राईट? मग आपण काय पवित्रातली पवित्र गोष्ट काय परमेश्वराला अर्पण करू शकतो कलियुगामध्ये जेव्हा काही नाहीये? त्यांचंच नाम. तर परमेश्वराचं नाम हे सगळ्यात पवित्र आहे. तर परमेश्वराचं नाम आपण जेव्हा अर्पण करतो तेव्हा आपल्याकडून एकच खर्च होतो, पैसे नाही लागत नाम जप करायला, फक्त आपला वेळ लागतो. तर दररोज जर आपण सर्वात मौल्यवान आणि न कमावता येणारा काळ जर आपण नाम संकीर्तनासाठी दिला, नाम जपासाठी दिला, तर आपण परमेश्वरला काय म्हणतोय? तुला प्राप्त करण्यासाठी, तुला प्रसन्न करण्यासाठी जी गोष्ट मी परत कधी कमावू पण नाही शकत ती पण मी द्यायला पण तयार आहे. तशी कशी म्हणतात सगळ्यात महाग संकीर्तन हे नाम संकीर्तन आहे. कारण लोक सोनं देतील पण संध्याकाळी जाऊन ते सोनं कमावण्यासाठी काहीतरी करून सोनं कमवतील पण एकदा जर आपण वेळ दिला, तो वेळ कधी नाही. हे लोक किती आहेत कलियुगातले जे लोक जे नाम संकीर्तन करतायत ते म्हणजे किती खरे भक्त आहेत. ते अशी एक गोष्ट मला वाहतायत जी गोष्ट ते कमावू पण नाही शकत. म्हणून सगळ्यात महाग संकीर्तन कुठलं आहे? नाम संकीर्तन. तर म्हणतात कलियुगामध्ये नाम संकीर्तन करतील हे, आणि म्हणतात यजंतीही सुमेधस. तर जे हुशार लोक आहेत त्यांना लक्षात येईल की परमेश्वराला जर प्रसन्न करायचं असेल आणि खरोखर आपल्या हृदयामध्ये जर परिवर्तन करायचं असेल तर परमेश्वराचं नाम संकीर्तन करायला पाहिजे. तर अशा प्रकारे
गोपिकांच्या त्या शुद्ध प्रेमाला प्रतिसाद न देणारे, न देऊ शकणारे श्रीकृष्ण, त्या दिवशी त्यांनी मनात विचार केला, कलियुगामध्ये युग अवतार म्हणून मला यायचंच आहे, पण यावेळेस जेव्हा मी युग अवतार म्हणून येणार तेव्हा मी फक्त नाम नाही देणार, त्या हरिनामासोबत मी वृंदावनाचं प्रेम देणार. आजपर्यंत जेव्हा युग अवतार आले होते तेव्हा त्यांनी मुक्ती देणारं नाम दिलं होतं, ते नाम घेऊन आपल्याला फक्त मुक्ती मिळेल. यावेळेस जेव्हा आले होते श्रीकृष्ण तेव्हा त्या गोपिकांच्या त्या घटनेला स्मरून आले होते, म्हणाले आज मला गोपिकांचं जे प्रेम होतं हृदयामध्ये एक मार्गी, कोणी काही म्हणू दे पण आम्ही श्रीकृष्णांप्रती समर्पित आहे, ते प्रेम मला द्यायचंय आणि ते देण्यापूर्वी मला अनुभवायचंय. तर म्हणून हे जे अवतार आहेत ते आहेत श्रीकृष्ण, पण ते श्रीकृष्णांची चेतना या जगामध्ये प्रसारित करण्यासाठी येतात, तर त्यांना म्हणतात भक्त अवतार. तर म्हणून त्यांचं नाव आहे श्रीकृष्ण चैतन्य. तर 500 वर्षापूर्वी हे श्रीकृष्ण त्या गोपिकांच्या त्या शुद्ध प्रेमाचं आस्वादन करून ते गोपिकांचं जे ऋण आहे ते फेडण्याचा प्रयत्न करण्यासाठी या जगामध्ये अवतरित झाले. आणि हरिनामाच्या द्वारे ते म्हणतायत तुम्ही पण ते प्रेम अनुभवू शकता, तुम्ही पण ब्रजवासींचं शुद्ध प्रेम अनुभवू शकता, तुम्ही पण शुद्ध प्रेम अनुभवू शकता. तर त्यांनी फक्त एकच विनंती केली, नेहमी त्यांच्या ओठांवर हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, आणि नेहमी आपल्या भक्तांना सोबत घेऊन नेहमी नाम संकीर्तन करायचे. आणि नेहमी सगळ्यांना त्यांनी एकच फक्त गोष्ट सांगितली, श्रीकृष्णांचं नामस्मरण करा, श्रीकृष्णांना प्रेम करा, श्रीकृष्णांना समजून घ्या, श्रीकृष्णांसाठी काहीतरी सेवा करा. श्रीकृष्णांसाठी जर तुम्ही थोडं जरी केलं तरी श्रीकृष्ण नेहमी तुम्हाला योग्य तसा प्रतिसाद देतील. फक्त गोपिकांना नाही देऊ शकले, कारण शुद्ध प्रेमासमोर परमेश्वर पण नतमस्तक होतात. तर विचार करा, कुठल्याही धर्मामध्ये परमेश्वर कधी नतमस्तक होत नाहीत. सगळ्या धर्मांमध्ये परमेश्वराच्या त्या मंदिर, मशीद, चर्च इत्यादीमध्ये लोक जाऊन लोक नतमस्तक होतात. पण श्री चैतन्य महाप्रभू आपल्याला ती प्रक्रिया देत आहेत. त्या प्रक्रियेमध्ये महाशक्तिशाली श्रीकृष्ण ज्यांनी गीतेमध्ये सांगितलंय कालोस्मी, ते एका लहानशा जीवात्म्याच्या शुद्ध प्रेमासमोर म्हणतात न पारयेहम. तर जर आपल्याला हे ज्ञान नसतं दिलं तर विचार करा आपल्यासोबत हा किती मोठा अन्याय आहे की ज्यांनी आपल्यावर प्रेम केलं श्रीकृष्णांनी, त्याला प्रेम करायला आपल्याला कधी कोणी शिकवलंच नाही. ते प्रेम जो आपला जन्मसिद्ध अधिकार आहे ना, टिळकांनी म्हटलं ना, स्वातंत्र्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे, तसं श्री चैतन्य महाप्रभू म्हणतायत श्रीकृष्णांचं प्रेम अनुभवणे आणि श्रीकृष्णांना प्रेम करणं हा आत्म्याचा जन्मसिद्ध अधिकार आहे. टिळक तर म्हणतात की भारताचा ज्यांनी जन्म घेतलाय आध्यात्मिक स्तरावर श्री चैतन्य महाप्रभू म्हणतात आपला मूळ स्वभाव आहे श्रीकृष्णांवर प्रेम करणे, आणि ते श्रीकृष्णांचं शुद्ध प्रेम कसं मिळू शकतं आपल्याला कलियुगामध्ये त्यांच्या नाम संकीर्तनाद्वारे. तर ते श्री चैतन्य महाप्रभूंचा जो जन्म आहे तो फाल्गुन महिन्यामध्ये त्या पौर्णिमेला येतो. आणि म्हणून होळी ती जी पौर्णिमा आहे त्या दिवशी सगळ्या इस्कॉन मंदिरांमध्ये एक खूप मोठा फेस्टिवल असतो, त्याला म्हणतात श्री गौर पौर्णिमा. तर ती पौर्णिमा जी आहे ती गौरांग, त्यांचं जे शरीर आहे ते राधाची जी भावना त्यांनी स्वीकारली, गोपिकांची भावना स्वीकारली, एक मार्गी प्रेम, फक्त कृष्ण, अजून काही नाही. तर म्हणून राधा भाव द्युती सुवलितम नवमी कृष्ण स्वरूपम. ते आहेत कृष्ण, पण राधा द्युती म्हणजे शरीरातून जो प्रकाश येतो, त्यांची जी कांती आहे ती द्युती आणि भाव. तर राधा काय करते, फक्त कृष्णाचं नाव घेते. तर म्हणून श्री चैतन्य महाप्रभू आहेत नवमी कृष्ण स्वरूपम, ते आहेत कृष्ण पण त्यांच्या शरीरावर जी कांती आहे ती राधाची आहे आणि त्यांचं जे भावना आहे ती पण राधाची आहे. तर म्हणून राधाचं श्रीकृष्णांवर जे प्रेम होतं ते निर्मळ पण दुर्मिळ प्रेम आजपर्यंत पूर्ण जगाला कधी माहीत नव्हतं. ते प्रेम देण्यासाठी स्वयं श्रीकृष्ण त्या गोडव्याला चाखण्यासाठी 500 वर्षापूर्वी या जगात आले आणि त्यांनी शुद्ध भक्तीचं, तर ते आपण जे आपल्या प्रवचनात ऐकतो की आपण श्रीकृष्णांना काही मागायला पण नाही पाहिजे, आणि ते ऐकून जेव्हा इथे थोडं टोचतं, आज कोणी बोललं नाही आम्हाला नेहमी सांगायचे की मंदिरात जा, थोडं तरी मागायला पाहिजे है ना.
सगळं नका मागू पण थोडं तरी मागा. पण हे लोक तर काय सोडतच नाहीत. हे म्हणतात अहो जे श्रीकृष्ण तसंही सगळं काही देत आहेत, त्यांना काय मागताय, आणि तुम्ही मागून मागून जे मागाल ते छोटेसं मागाल. त्यांना जर सांगितलं तुम्ही द्या, तुमच्या हिशोबाने द्या, तर ते असं काहीतरी देतील जे आपण मागू पण नाही शकत. ही गोड भावना आपल्याला दिली श्री चैतन्य महाप्रभू. तर आपण आज त्यांचा जन्मदिवस साजरी करतोय आणि आपलं खूप मोठं सौभाग्य आहे की आपण हे सगळे खूप उंच तत्व आहेत जे बोलायची माझी अजिबात पात्रता नाहीये. पण बीना माताजींची इच्छा होती की आपण गौर पौर्णिमा साजरी करायची, आणि गौर पौर्णिमा जर साजरी करायची आहे तर गौरांग महाप्रभू कोण आहेत हे माहिती पाहिजे. आणि गौरांग महाप्रभू कोण आहेत हे माहिती असण्यासाठी ते का आले आणि अशा भावनेत का आले आणि त्याच्या मागे किती मोठी एक भूमिका आहे ते तुमच्या समोर मांडणं गरजेचं होतं. तर म्हणून या उद्देशाने आपण एवढं सगळं आज तुमच्या समोर ठेवलं, आणि म्हणून गौर पौर्णिमा साजरी करण्यासाठी ही फक्त पार्श्वभूमी होती. पुढच्या गौर पौर्णिमेला गौरांग महाप्रभूंच्या जीवनामधून काही काही गोष्टी तुम्हाला सांगेल, पण एक लहानशी गोष्ट पटकन सांगतो, कारण त्या जीवनातली ती गोष्ट जर नाही ऐकली तर आपल्याला अपूर्ण वाटेल. तर हे आणि यांचे भक्त सगळे शुद्ध भक्त, त्यांना परमेश्वरापासून काहीच नाही पाहिजे, त्यांना फक्त परमेश्वराची एकच मागणी आहे, एकच दान देगा देवा तुझा विसर न व्हावा. या भावनेमध्ये हे लोक संकीर्तन करतात. त्यांचे एक भक्त होते, त्यांचं नाव होतं श्रीवास पंडित. तर श्रीवास पंडितांच्या घरी हे कीर्तन करतायत. दिवसा कीर्तन. एक दिवशी महाप्रभू श्री चैतन्य महाप्रभू त्या श्रीवास पंडितांना म्हणतात, आपण दिवसभर कीर्तन करतो पण आपण रात्र वाया घालवतोय. तर काही लोक हसतायत आणि काही लोकांच्या भुया वर गेल्या. आता पुढचं काय आहे बाबा, आता पुढचं लेक्चर रात्री 12 वाजता सुरू करणार ठीक आहे, नाही आपल्यासाठी नाही त्यांच्यासाठी येते. निर्मळ प्रेम जेव्हा आपण करू तेव्हा आपल्या मनात पण ती भावना येईल. दिवसभर आपण कीर्तन करतोय पण रात्र वाया चालली आहे. तर सगळेजण म्हणत बरोबर आहे, आपण रात्र वाया घालवतोय, आपण रात्री पण कीर्तन. आजही तुम्हाला सांगतो वारकरी लोक आहेत, कोणाला जर अनुभव असेल तर एकादशीच्या दिवशी दिवसभर कीर्तन करतात आणि एकादशीला रात्रभर पण कीर्तन करतात. आजही ती प्रथा आहे वारकरी लोकांमध्ये, एकादशीला रात्रभर करायचं. का? एकही क्षण वाया नाही घालवायचा. माधव प्रिय तिथी आहे ती, परमेश्वरला प्रिय आहे एकादशी. त्यामुळे चला रात्र दिवस रात्र कीर्तन. पण त्या कीर्तनामध्ये त्या गावातल्या साधारण लोकांना प्रवेश नव्हता. का? कारण जर चुकीची भावना घेऊन कोणीतरी आला तर इतकं सूक्ष्म आहे ते, या सगळ्या लोकांना ते कीर्तन करण्याचा तो रस नव्हता येत. बर्ड्स ऑफ ए फेदर फ्लॉक टुगेदर. ते शुद्ध भक्त सगळे शुद्ध भक्त. तर श्रीवास पंडितांना सांगून ठेवलं होतं कोणाला घ्यायचं नाहीये, हे आपले हे निवडक लोक आहेत, हे आपले शुद्ध भक्त आहेत, हे लोकांना श्रीकृष्णांचं फक्त नाव घ्यायचंय, आनंद घ्यायचा आहे, श्रीकृष्णांची सेवा करायची, आपल्याला बाकी कोणी नको. तर एक त्या गावामध्ये एक ब्रह्मचारी होता. त्यांनी संपूर्ण आयुष्यामध्ये अन्न कधी खाल्लं नव्हतं, त्यांनी कधी फळं पण खाल्ले नव्हते. तो फक्त दूध पिणारा तपस्वी ब्रह्मचारी होता. तो ऑलरेडी ब्रह्मचार्य हे तपस्या, त्याच्यामध्ये फक्त दूध. तर त्यांनी एक दिवस श्रीवास पंडितांना विनंती केली, अरे बघ मी आजपर्यंत शुद्ध जीवन जगलोय, तर मला तुमच्या त्या संकीर्तनामध्ये मिळेल का? म्हणजे श्री चैतन्य महाप्रभूंनी सांगितलं अजिबात कोणाला घ्यायचं नाही म्हणून. म्हणजे अरे पण मी काही तपस्वी आहे, माझ्या मनात कधी काही वाईट विचार नाही, काही नाही, मला तर घ्यायला पाहिजे. तर मला तर काय करायचं, तर नाही म्हणू शकत. म्हणजे ठीक आहे, पण एक काम कर, तुझे लपून राहा. तर आपण अन्न वगैरे साठवतो, असे पिंप वगैरे काहीतरी असेल तर त्याच्या पाठीमागे त्याला लपवलं. त्या ब्रह्मचार्याला नाव नाही दिलंय त्याचं, चुपचाप इथे बसायचं, नाव नाही, काय बोलायचं नाही, काय बाहेर जायचं, माझी फजिती होईल. तर ते चुपचाप लपला तो, मी गप्प बसेल. तर कीर्तन सुरू झालं. श्री चैतन्य महाप्रभू आले, त्यांनी कीर्तन सुरू केलं. सगळे लोक हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम. ऑफकोर्स आपण तर जिभेनी करतोय, पण ते लोक करताल मृदंग घेऊन आनंदाने मस्त करतायत. 2 मिनिटांनी श्री चैतन्य महाप्रभू म्हणाले, 1 मिनिट थांबा, आज नेहमीसारखा आनंद येत नाही. तर श्रीवास पंडितला म्हणे, आज इथे कोणी चुकीचा व्यक्ती आहे का? तर श्रीवास पंडित म्हणतात, नाही, आज इथे कोणीही नास्तिक व्यक्ती आलेला नाहीये, कोणीही परमेश्वराला वाईट शब्द बोलणारा कोणीही व्यक्ती इथे नाहीये. खोट खरं नाही बोलू शकत, पण खोटं पण नाही बोलू शकत. परत ठीक आहे परत थांबा, इथे कोणी असा आहे का श्रीवास? मी तुला सांगितलं होतं इथे असा कोणी आहे का जो इथे नसायला पाहिजे? तेव्हा श्रीवास ठाकूरांना लक्षात आलं खोटं नाही बोलू शकत. तर अर्धसत्य बोलले होते की नास्तिक नाहीये, पण आता बोलले की 1 मिनिट, त्याला बाहेर बोलवलं. म्हणाले पण हा आहे ना, हा शुद्ध आहे,
यांनी ब्रह्मचर्याचं व्रत घेतलंय, यांनी आजपर्यंत दूध ना गाईचं आहे ना, तर गाईचं दूध पवित्र मानलं जातं, आहार पण शुद्ध, त्याचं जीवन शुद्ध, म्हणून याला आतमध्ये घेतलं. मग त्याच्याकडे महाप्रभू म्हणाले, तुला काय वाटतं? ते जोरात ओरडले, मी नाही बोलू शकत तसं. तुला काय वाटतं, तुझ्या या ब्रह्मचार्याच्या व्रताने तू परमेश्वरला जिंकशील? तुला काय वाटतं, तू हे दूध पितोस आणि तू अन्न नाही खात, त्याच्याने तू परमेश्वरला जिंकशील? तुला काय वाटतं, तू खूप मोठा तपस्वी आहेस म्हणून तू परमेश्वरला जिंकशील? म्हणतात, शबरीने कुठलं गुरुकुल अटेंड केलं होतं? म्हणतात, कुब्जा आहे. मथुरेला जेव्हा श्रीकृष्ण पोचले तेव्हा कुब्जा होती ना, त्रिवक्रा, 3 ठिकाणी वाकली होती. तिन्ही तिचं काय सौंदर्य होतं. तर शबरीने कुठलं गुरुकुल अटेंड केलं होतं? कुब्जाने काय सुंदर होती. आणि म्हणतात, रामचंद्रांच्या सेवेमध्ये जे वानर होते ते कुठले सुसंस्कृत वानर होते. म्हणून म्हणतात, गजेंद्र कुठल्या उच्च ब्राह्मण कुळामध्ये जन्मला होता की त्यांनी श्रीकृष्णांना प्रसन्न केलं. म्हणाले, तुझ्या मनात जर असं वाटत असेल की तुझ्या तपस्येच्या आधारावर, तुझ्या शिक्षणाच्या आधारावर, तुझ्या उच्च जन्माच्या आधारावर तू परमेश्वरला प्रसन्न करशील, नाही. म्हणतात, परमेश्वर प्रसन्न होतात ते केवळ निर्मळ प्रेमाने. म्हणून पूर्ण जग रामचंद्रांचं उष्ट खातं, पण रामचंद्र त्या शुद्ध प्रेम असलेल्या शबरीचं उष्ट खातात. तर म्हणून किती सुंदर काय काय भजन आहेत. कौन कहता है भगवान खाते नहीं, शबरी की तरह तुम खिलाते नहीं, है ना. तर हे सगळे भजन आपल्याला माहिती आहेत, पण त्याचा जो डीप मेसेज आहे तो कधी कधी आपल्या हृदयामध्ये प्रवेश नाही करत. तर म्हणून श्री चैतन्य महाप्रभूंनी त्या दिवशी त्याला इतके ओरडले, तुमच्या सद्गुणांच्या आधारावर, की मी खूप सुशिक्षित आहे, माझा जन्म खूप उच्च आहे, माझं शिक्षण खूप, याच्यावर तुम्ही श्रीकृष्णांना कधी प्रसन्न नाही करू शकत का? श्रीकृष्णांना जर काही पाहिजे असेल तर ते आहे केवळ आपलं निर्मळ प्रेम. हे जेव्हा त्या ब्रह्मचार्याला सांगितलं, त्या बिचाऱ्याला चेहराच पडला त्याचा. त्याला वाटत होतं मी चुपचाप बघत होतो, पण महाप्रभू म्हणाले, ते पण नाही मिळणार तुला जर तुझं मन निर्मळ नसेल तर. त्यांनी काय करावं? दुसरा कोणी असता तर त्यांनी म्हणाला, हा ठीक आहे, नाहीतर नाही, कोणाला पडली आहे, मी चाललो. पण त्याला ते लक्षात आलं की काय सांगतायत मला. माझं डिस्क्वालिफिकेशन सांगितलं, माझी अपात्रता सांगितली, पण पात्रता कशी निर्माण होईल हे पण सांगितलं. तर त्यांनी काय केलं असेल, त्याने चेहरा खाली पडला आणि म्हणाला, धन्यवाद, आज माझे डोळे उघडले की श्रीकृष्णांना जर प्रसन्न करायचं असेल, हृदयाला स्पर्श करायचा असेल तर काय करायला लागतं. धन्यवाद म्हणून कृतज्ञतेने तो ब्रह्मचारी चालायला लागला. तर ज्या वेळेस त्या व्यक्तीच्या हृदयामध्ये कृतज्ञता आली आणि ही जाणीव आली की अच्छा ही पद्धत आहे का, ही पद्धत करीन आता मी, पण मला श्रीकृष्णांना मिळवायचंय. तर श्री चैतन्य महाप्रभूंना लक्षात आलं ते की यांनी तिरस्कार नाही केला, यांनी उडवून नाही लावलं, उलट याला वाटलं की थँक्यू, आज मला कळलं की श्रीकृष्ण आहे. ती भावना त्याच्या हृदयामध्ये आली. तर श्री चैतन्य महाप्रभू म्हणाले, थांब, तुला जायची गरज नाही, तू थांबू शकतो. म्हणजे प्रश्न हा नाही की त्यांनी राहावं की नाही राहावं, प्रश्न आहे की त्यांनी शिकावं. तो ज्या क्षणी शिकला, ज्या क्षणी तो तयार झाला, श्री चैतन्य महाप्रभू थांब तू. आणि त्या दिवशी त्या दूध पिणाऱ्या तपस्वी ब्रह्मचार्याला त्यानंतरचं संकीर्तन मिळालं. तर अशा प्रकारे यांच्या शिकवणीमध्ये केवळ एकच होतं की परमेश्वरला प्रेम करायचं, परमेश्वरला काही काही मागायचं नाही. तर अशी ही गौर पौर्णिमा आहे जी आपण साजरी केली. तर खूप खूप धन्यवाद. आणि आज गौर पौर्णिमा निमित्त आपण हरिनाम नेहमी करतो, नामजप करतो, पण आपण थोडं कीर्तन करूया. कारण ज्या चित्रामध्ये आपण बघू शकतो, ते मृदंग वाजवतायत आणि टाळ वाजवतायत, बेसिकली संगीत, परमेश्वराला प्रसन्न करण्यासाठी संगीत. आपण थोडं टाळ वाजवून, करताल वाजवून संकीर्तन करूया आणि श्री चैतन्य महाप्रभूंना प्रसन्न करण्याचा प्रयत्न करूया. येस. येस, परमेश्वराची सगळ्यात पॉवरफुल शक्ती माताजी म्हणतायत की प्रेम आहे. ऍक्च्युली प्रेम ही शक्ती परमेश्वराची नाहीये. चैतन्य चरितामृतामध्ये श्री चैतन्य महाप्रभूंवरची पुस्तक आहे, त्याच्यामध्ये लिहिलंय की परमेश्वर हे विषय विग्रह आहेत आणि श्रीमती राधाराणी आहेत हे आश्रय विग्रह आहेत. तर श्रीकृष्ण हे पूर्ण जगाचे आश्रय आहेत, पण श्रीकृष्ण राधा मध्ये आश्रय शोधतात. तर प्रेम हे जे तत्व आहे याचा म्हणून एक समुद्र श्रीकृष्णांच्या हृदयात नाहीये. श्रीकृष्णांच्या हृदयामध्ये
राधा राणीच्या मनामध्ये जो प्रेमाचा समुद्र आहे त्याच्यापेक्षा छोटा समुद्र आहे, तो पण समुद्रच आहे, पण राधाच्या प्रेमाचा समुद्र हा श्रीकृष्णांच्या प्रेमाच्या समुद्रापेक्षा जास्त आहे. म्हणून हायेस्ट पॉवर टू लव्ह इज नॉट इन कृष्णा, हायेस्ट पॉवर टू लव्ह इज इन श्रीमती राधाराणी. सो आपण थोडं संकीर्तन करूया आणि त्यानंतर मग सगळ्यांसाठी खूप छान प्रसाद आहे. आणि मी मागच्या रविवारी एका कार्यक्रमात गेलो होतो, तर एका भक्तांच्या घरी श्री चैतन्य महाप्रभूंचे गौर निताईची मूर्ती होती, त्यांचा पहिला वाढदिवस होता, तर त्यांनी मला त्यांचा महाप्रसाद दिला की श्री चैतन्य महाप्रभूंना अर्पण केलेला त्यांच्या पहिल्या वाढदिवसाचा बर्थडे, तर त्यांच्या घरी मूर्ती आल्या मागच्या वर्षी, तर तो महाप्रसाद मला माहिती होतं की आपल्याकडे गौर पौर्णिमा आहे, तर म्हणून श्री चैतन्य महाप्रभूंचा स्पेशल महाप्रसाद मी मागच्या रविवारपासून वाचवून ठेवलाय आणि तो तुमच्या सर्वांसाठी आणलाय. सो दॅट इज लाईक कम्प्लीट सेलिब्रेशन ऑफ गौर पौर्णिमा. हरी बोल. परमेश्वराचं नाव घ्या. हरी बोल. तर आता आपण नाम संकीर्तन करणे. सगळ्यांना विनंती आहे की प्रार्थना करून आपण प्रेमाने नाव घेऊया आणि हृदयापासून नाव घेऊया, आपण ओठांनी नाही घेऊया. श्रीकृष्ण चैतन्य, प्रत्येक कीर्तनाच्या वेळेस मी पण श्रीकृष्ण चैतन्य प्रभू नित्यानंद, श्री अद्वैत गदाधर, श्रीवास आदी गौर भक्तवृंद, की या सर्व भक्तांना आपण नमस्कार करून जेव्हा कीर्तन करतो तेव्हा त्या कीर्तनामध्ये जरी काही आपल्याकडून चुका झाल्या तर त्या पण नाहीशा होतात. का? आपण त्यांच्या अनुसार कीर्तन करतोय. तर ही कीर्तन प्रणाली कोणी शिकवली? त्यांनी शिकवली. हरे कृष्ण हरे कृष्ण हा मंत्र कोणी दिला? त्यांनी दिला. हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे.